होतं ठीक आहे. कम्प्युटरसाठी काय पर सेकंड बिलिंग आहे. ठीक आहे. VM स्टॉप केल्यानंतर जरी डेल करेक्ट असला तरी तुम्हाला स्टोरेजचे चार्जेस लागतात. ठीक आहे. किंवा रिझर्व काय आहे, स्पॉट इन्स्टन्स काय आहे आपल्याकडे. आता आपण हे जे प्राइसिंग आहे ना, तुम्हाला अगोदर बऱ्याचदा काय होतं ना, तुम्ही डायरेक्ट कुठल्याही व्हीएम किंवा एखादी सर्व्हिस क्रिएट करायची असली ना, आपण अगोदर प्राइसिंग बघतो. कारण की प्राइसिंग खूप महत्वाची आहे सगळीकडेच. कुठेही जा, प्राइसिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तर बऱ्याचदा ओके. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं की मी हे व्हीएम जर बिल्ड करतोय माझ्याकडे, मला किती चार्जेस लागतील. ठीक आहे. मंथली असो किंवा आवरली असो. तर अशा वेळेस इथे यायचंय फक्त. इथे मी डायरेक्ट ओपन केलं, तुम्ही डायरेक्टली याच्यावर पण करू शकता. कुठं आपलं गुगल वरती फक्त जरी तुम्ही हे टाईप केलं ना, ॲज्युअर कॅल्क्युलेटर. इथे ॲज्युअर प्राइसिंग कॅल्क्युलेटर लगेच दिसेल. ॲज्युअर प्राइसिंग कॅल्क्युलेटर जरी टाकलं तरी असं ओपन होणार तुमचं. ठीक आहे. त्याला फक्त स्क्रॉल करायचं आहे थोडंसं. ते व्हर्च्युअल मशीन दिसतंय, त्यावरती क्लिक करायचं. तिथे ऍड झालंय दिसतंय व्हर्च्युअल मशीन्स. आता त्याच्यामध्ये करतो. इथे सेक्शन आहे व्हर्च्युअल मशीन्सचं. ओके. त्याच्यामध्ये रिजन सिलेक्ट करायचं. कुठल्या रिजन मध्ये तुम्ही तुमचं व्हीएम इन्स्टॉल करणार आहे. ठीक आहे. तर आपण तुमचं कुठलं रिजन आहे प्रोजेक्टचा? यूएसएस आहे ना? युके युकेचा राहील रिजन. हो का? येस. डिपेंड. आता आपण ईस्ट यूएस मध्ये घेऊ, कारण की बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, एखादी सर्व्हिस एका रिजन मध्ये आहे ना, ईस्ट यूएस मध्ये आहे समजा, तर ती युके साऊथ मध्ये नसू शकते एखादी VM ची साईज. ठीक आहे. ईस्ट यूएस ना मोस्ट अपडेटेड रिजन आहे. तिथे सगळे रिसोर्सेस असतात. अगोदर तिथे हे करतात ते रिलीज. ठीक आहे. तर रेस्ट आता लेट्स से मी ईस्ट यूएस सिलेक्ट केलं. ठीक आहे. ईस्ट यूएस मध्ये मला एक VM ची साईज मिळाली. ती आपल्याला इथे कॅनडा ईस्ट मध्ये नसू शकते, ब्राझीलमध्ये नसू शकते, किंवा ऑस्ट्रेलियात नसू शकते, किंवा ईस्ट एशियामध्ये नसू शकते. डिपेंड करतात. ठीक आहे. प्रत्येक साईज प्रत्येक रिजन मध्ये असणं असं नसतं. एवढं लक्षात ठेवायचं काही. तर मी सिलेक्ट करतो ईस्ट यूएस. ऑपरेटिंग सिस्टम विंडोज किंवा लिनक्स आहे, तुम्ही सिलेक्ट करू शकता कुठली ऑपरेटिंग सिस्टम आहे. टाईप काय आहे, फक्त OS आहे की SQL सर्व्हर आहे, तर आपलं OS मध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये टियर कुठली, स्टँडर्ड आहे की बेसिक आहे, आपण स्टँडर्ड सिलेक्ट करूया. कॅटेगरीज कॅटेगरीज कुठली, कम्प्युटर ऑप्टिमाइज पाहिजे, जनरल पर्पज पाहिजे, मेमरी ऑप्टिमाइज पाहिजे, हाय परफॉर्मन्स कम्प्युट पाहिजे, जीपीयू जर तुम्हाला एक्स्ट्रा पाहिजे. ठीक आहे. किंवा तुम्ही सिम्पली ऑल ठेवलं तरी चालतं. ऑल ठेवाल तर तुम्हाला सर्व कॅटेगरीज इकडे बघायला मिळतील कुठले पाहिजे. ठीक आहे. आता इन्स्टन्सची सिरीज कुठली पाहिजे, सिरीज मध्ये पण आपण स्पेसिफिकली जर तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल तरी ते येऊन सिरीज सिलेक्ट करू शकता. रिक्वायरमेंट नसेल, ठीक आहे, तुम्हाला जर साईज बघायची तर ऑल ठेवा आणि इथे येऊन साईज बघायची. ठीक आहे. इन्स्टन्स साईज इथे क्लिक केलं ना, इथे बघा A0 याच्यामध्ये 1 कोर आहे, 0.75 GB रॅम आहे, टेम्पररी स्टोरेज 20 GB मिळणार. ठीक आहे. त्याचे ₹1.67 पर आवर आहे प्राइस. ठीक आहे. त्याचे इथे A3 आहे साईज. बी ची सिरीज आहे. ए बी अशा सिरीज आहेत त्याच्यामध्ये. कम्प्युटरच्या कुठल्याही व्हर्च्युअल मशीन वगैरे तुम्हाला करायचं असेल ना, त्याचे साईज असतात, म्हणजे सिरीज असतात. सिरीजचा आहे व्हीएम, बी सिरीजचा आहे साईज. ओके. व्हीएम साईज. आता बी मध्ये V2 ALS आहे. त्याच्यामध्ये 2 CPUs आहेत, 4 GB रॅम आहे. ठीक आहे. टेम्पररी स्टोरेज नाही मिळत त्याच्यात. तर ₹3 पर आवर आहे. ठीक आहे. इथं आपण पर आवर इथे बाय डिफॉल्ट त्याची किंमत आहे. आपण आता चांगल्या VM घेऊया. डी सिरीज मध्ये व्यवस्थित असतात. ठीक आहे. आता मी डी सिरीज आलो, DS13 घेतलं किंवा DS14 घेतलं. याच्यात बघा 4 VCPU आहेत, 12 GB रॅम आहे.
ठीक आहे. इथे DS12 मध्ये 1 CPU आहे, 28 GB रॅम आहे. ठीक आहे. जसं की मला कुठलाही घेतला, मी आता हा घेतला. ठीक आहे. सिलेक्ट करतो DS12. आता तुम्हाला जी रिक्वायरमेंट असते तुम्ही नुसतं ठरवत, तुमची जी ऍप्लिकेशन टीम आहे ती ठरवत असते की त्यांना किती पाहिजे, किती GB ची रॅम लागेल आणि किती CPU लागेल. त्या पद्धतीने तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. लेट्स से मी इथून सिलेक्ट करणार हायर जर तुम्हाला पाहिजे असेल. ठीक आहे. तर मी ते आलो डी मध्येच. हा 8 CPU 128 GB रॅम ई सिरीज. ठीक आहे. ती सिलेक्ट केली. बरोबर. इथे आलो, किती व्हर्च्युअल मशीन आहे माझ्याकडे? एक. तुमच्याकडे दोन असेल तर दोन सिलेक्ट करू शकता, डिपेंड्स ऑन. फॉर नाव आपण एकच करूया. तिथे पिरियड आहे, किती 1 मंथ साठी पाहिजे, किंवा आवर्स मध्ये पण सिलेक्ट करू शकता किंवा डेज मध्ये पण सिलेक्ट करू शकता, किती डेज साठी पाहिजे ते तुम्ही मॉडीफाय करू शकता. मला पाहिजे 10 डेज साठी. ठीक आहे. 10 डेज सिलेक्ट करा. 10 डेज साठी किती प्राइसिंग आहे ते तुम्हाला दाखवेल. ठीक आहे. तुम्हाला आवर्स मध्ये सिलेक्ट करायचे, आवर्स सिलेक्ट 730 आवर्स म्हणजे 1 मंथ होतो. त्याच्यात पण तुम्ही मॉडीफाय करू शकता की तुम्हाला किती आवर्स साठी पाहिजे. ठीक आहे. मोस्टली एक तर तुम्हाला आवर्स इथे दिसेल, आवर्स मध्ये 730 आवर्स मध्ये 1 महिना, किंवा तुम्ही डायरेक्ट 1 महिना सिलेक्ट करू शकता, 1 मंथ. ठीक आहे. बऱ्याचदा म्हणजे मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये असंच असतं, मंथ साठी असतं, कोणी डेज साठी घेत नाही. पण एखादी रिक्वायरमेंट आली किंवा तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे, 1 मंथ साठी सिलेक्ट केलं. इथे सेव्हिंग्स ऑप्शन आहे. सेव्हिंग ऑप्शन मध्ये हा आहे कम्प्युट E16 पे ॲज यू गो. पे ॲज यू गो म्हणजे जसं आपण पे ॲज यू गो सबस्क्रिप्शन असतं. ठीक आहे. तुमचं सध्या आपण जे यूज करतोय ते फ्री सबस्क्रिप्शन झालं. पे ॲज यू गो म्हणजे जेवढे तुम्ही यूज करणार तेवढे पैसे तुम्हाला पे करावे लागतील. ओके. आता मी जे हायब्रिड बेनिफिट तुम्हाला सांगितलं होतं विंडोज ओएसचं, ते बघा. लायसन्स इन्क्लुडेड ॲज्युअर हायब्रिड बेनिफिट. तुम्ही जर ॲज्युअर हायब्रिड बेनिफिट सिलेक्ट केलं नाही तर बघा प्राइस लगेच कमी होते. का? कारण की तुम्ही जर लायसन्स नसेल तुमच्याकडे तर लायसन्स सोबत एवढे चार्ज लागतील. तर तुमच्याकडे ऑलरेडी लायसन्स आहे ओएसचं तर तुम्हाला एवढे कमी होते, एवढीच प्राइस लागेल. ठीक आहे. त्यात पण आणखी ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, आपण एक्सप्लोर करूयात. ठीक आहे. आपण ॲजर बऱ्याच मोठ्या ऑर्गनायझेशनकडे लायसन्सेस असतात, त्यामुळे आपण, कारण की त्यांचं ऑन प्रेमायसेस वरती ऑर्डर इन्फ्रास्ट्रक्चर असतं, बरोबर, त्यांच्याकडे लायसन्सेस असतात, तर आपण ॲजर हायब्रिड बेनिफिट सिलेक्ट करतो. जर नसेल तर तुम्ही लायसन्स इन्क्लूड करू शकता, हे ऑप्शन सिलेक्ट करू. आता इथे सेव्हिंग प्लॅन्स आहेत, 1 इयर किंवा 3 इयर सेव्हिंग, एवढा एवढा डिस्काउंट मिळतो. आणि रिझर्वेशन इथे खाली 1 इयर रिझर्व केलं तर तुम्हाला 41% डिस्काउंट मिळेल. 3 इयर रिझर्वेशन केलं तर तुम्हाला 62% डिस्काउंट मिळेल. इकडे बघा प्राइस लगेच कमी होते, मी इथे जर हे सिलेक्ट करतोय. ओके. आपण पे एज गो ठेवलं, पुन्हा ऍज इट इज ही प्राइस. कळतंय गाईस? पे ॲज त्याच्या यू गो मध्ये म्हणजे मंथली कट होणार का? बरोबर, म्हणजे तू काहीच युज करत नाही याच्यातलं. ठीक आहे. तू जर लायसन्स अच्छा. पण तुझ्याकडे नसेल तर तुझी प्राइस एवढी येईल. ठीक आहे. त्यात पण आणखी तुला डिस्क वगैरे ऍड करायचे तिथे बघ, मॅनेज डिस्क ऍड नाही केले आणखी. ठीक आहे. स्टोरेज ट्रान्झॅक्शन याची काही गरज नाही पडत, डिफॉल्ट येतात. पण डिस्क जर तुझ्याकडे एक्स्ट्रा असेल, आता मी ते डिस्क सिलेक्ट करतो. ठीक आहे. मी सेव्हिंग प्लॅन नाही सिलेक्ट केला, मी फक्त पे ॲज यू गो केलं. ॲज्युअर हायब्रिड बेनिफिट सिलेक्ट करतो. ठीक आहे. इथे तुला आता डिस्क कुठल्या पाहिजेत, मी ते कोणी पण, आता बऱ्याचदा चांगला VM असेल ना तर SSDच वापरतो. ऑपरेटिंग सिस्टमला तर SSDच असतं. ठीक आहे. आता SSD मध्ये पण एक स्टँडर्ड SSD, हा हार्ड डिस्क माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, स्टँडर्ड हार्ड डिस्क, राईट, स्पीड कमी मिळणार, हा स्टँडर्ड SSD आहे. तर आपण रेकॉर्डिंग सुरू केली आहे का? रेकॉर्डिंग चालू आहे ना? नाही ना. चालू आहे का? येस. हो चालू आहे. ओके. ठीक आहे. SSD स्टँडर्ड म्हणजे HDD स्टँडर्ड म्हणजे नॉर्मल हार्ड डिस्क आपले. ठीक आहे. त्यात थ्रूपुट चांगला मिळत नाही. नंतर आहे स्टँडर्ड SSD, प्रीमियम SSD आणि प्रीमियम SSD व्हर्जन 2. एवढे SSD म्हणजे ऑप्शन आहे. ठीक आहे. जर तुम्ही प्रीमियम SSD ऑपरेटिंग सिस्टमला जर सिलेक्ट करताय, ठीक आहे, तर तुम्ही डिस्कला पण तुम्हाला प्रीमियम पाहिजे किंवा स्टँडर्ड SSD पाहिजे, डिपेंड करतं क्लायंटवर. ठीक आहे. पण त्यांना स्टँडर्ड SSD यूज करायचे की प्रीमियम SSD यूज करायचे डेटा डिस्कला पण. जर डेटाबेसचे VMs असतील ना तर ते प्रीमियम SSDच वापरतात डेटा डिस्कला पण. ठीक आहे. हे मी प्रीमियम SSD सिलेक्ट केलं.
येस येस गो अहेड. काय क्वेश्चन आहे का? नाही, ते वर एक ऑप्शन होतं हायब्रिड आणि हा हे इन्क्लूड लायसन्स आणि येस, हायब्रिड. येस. लायसन इन्क्लुडेड, म्हणजे त्याचं आपल्याला लायसन मिळणार आणि Azure हायब्रिड बेनिफिट सिलेक्ट केल्यावर काय आपल्याला बेनिफिट मिळणार? तुमच्याकडे म्हणजे ऑन प्रिमायसेस वरती आता तुम्ही विंडोज सर्व्हर इन्स्टॉल करता बरोबर? ओके, हां, हा तुम्ही लायसन्स ऍक्टिव्हेट करता त्याचं येस. बरोबर. तुमच्या कंपनीने काय केलेलं आहे, लायसन्स घेऊन ठेवलेले आहेत ऑन प्रिमायसेस साठी. तुम्ही ते लायसन्स तुमच्याकडे आहे असं सांगू शकता त्याच्यावर. एक्स्ट्रा लायसन्स असतात ना आपल्याकडे, तुम्ही जेवढे अच्छा, अच्छा, सर्व्हर्स अच्छा. करता, तुम्ही ओके. जेवढे ऍड करत राहतात ना. जस्ट लायसन तिकडे म्हणजे वापरायचं. ऑपरेटिंग सिस्टमला लायसन्स असतं बरोबर. तुम्ही तिथं ऑपरेटिंग सिस्टम हं, वापरतायत ना, तुमच्याकडे ऑलरेडी लायसन्स आहे, तुम्ही पुन्हा पुन्हा कशाला पैसे द्यायचे? हं. म्हणजे सेम लायसन युज केलं जातं तिथं हो Azure वरती. बरोबर बरोबर बरोबर. ओके, लायसन ओके. काय हे लायसन युनिक आहे, युनिक विषय आहे. राईट? हो युनिक तुम्ही तुम्ही Azure वर असू देत नाही तर तुम्ही हो बरोबर. तुम्हाला जेवढे फिजिकल VM वापरा. दिलेले आहेत, हो तुम्हाला जेवढे ऑपरेटिंग सिस्टम दिलेले तेवढे तुम्ही वापरू शकता असं लायसन्स ओके. मध्ये. कुठल्याही मध्ये वापरू शकता. लायसन शेवटी कुठलंही एन्व्हायरमेंट असू दे, इतर ते क्लाउड असू देत नाही तर ऑन प्रेम असू देत. हं, बरोबर बरोबर. ठीक आहे. त्यामुळे पटलं, Azure पटलं. हायब्रिड बोललं की मग तो तुमचं ते ऑन प्रेमचं जे काय ते लायसन वॉट एव्हर लायसन तुमच्याकडे एक्झिस्ट आहे त्याच्यातनं ते रिड्यूस करणार तुमची ती अमाउंट बरोबर. त्यामुळे ते फिगर कमी येते बरोबर. बरोबर बरोबर. ओके, ओके. क्लिअर आहे. आता आहे आपल्याकडे मॅनेज डिस्क. ठीक आहे, याच्यामध्ये आहे स्टँडर्ड SSD. तुम्ही जर डेटा डिस्क साठी सिलेक्ट करताय ठीक आहे. आता याच्यात रिडंडन्सी माहिती आहे काय कोणाला? भरपूर आता तुम्हाला माहितीच पाहिजे, बऱ्याचदा म्हणजे आपण रिडंडन्सी यूज करतो. नॉर्मल रिडंडन्सी रिडंडन्सी. म्हणजे हा येस येस. डिस्कसाठी ना redundancy. नाही नाही डिस्क साठी नाही, कुठली म्हणजे फक्त रिडंडन्सी वर्डचं मिनिंग माहिती आहे ना तुम्हाला काय? म्हणजे तेच ना सपोज एक डाउन झालं तर दुसऱ्यातनं ते हे करणार करेक्ट रीड करणार तुमचं. करेक्ट करेक्ट. म्हणजे तुमचं आपण जसं नॉर्मल तुम्ही व्हीएमचं जर एक्झाम्पल घेतलं, एक व्हीएम डाऊन घेतलं तर आपण म्हणतो त्याच्याला रिडंडन्सी आहे, दुसरा व्हीएम आहे त्याच्यासाठी बरोबर. हां. सेम तसं आहे. आता जर ही या VM ला तुम्ही जर डेटा डिस्क सिलेक्ट केली, स्टँडर्ड SSD असो किंवा प्रीमियम SSD असतो, डिपेंड करतो ठीक आहे. तर याच्यामध्ये हे लोकली रिडंडंट स्टोरेज म्हणतो आपण, म्हणजे लोकली रिडंडंट राहणार त्या झोन मध्ये ठीक आहे जिथे तुम्ही क्रिएट करताय. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये पण ऑप्शन्स आहेत. तुम्ही झोन रिडंडंट स्टोरेज आणि लोकली रिडंडंट स्टोरेज. झोन रिडंडंट म्हणजे तुमचा एक झोन मध्ये, लोकली म्हणजे एकाच झोन मध्ये राहणार ठीक आहे. झोन रिडंडंट ठेवलं तर मल्टिपल झोन मध्ये राहणार असं. झोन जरी पूर्ण डाऊन गेलं तरी दुसरीकडे राहणार असं अवेलेबिलिटी. कळलं? ओके. ओके. तर हे तुम्ही हे सिलेक्ट केलं ज्यावेळेस तुमचे प्राइस वाढते, बाकी काही नाही. बऱ्याचदा लोकलच ठेवतात. मी तर आतापर्यंत ऑब्झर्व केले, मी जेवढे केले त्यानुसार मी ते सांगतो, लोकलीच ठेवतात, प्राइस वाचवतात, बाकी काही नाही. आणि रिडंडन्सी लोकली एवढं कधी होत नाही आपल्याला माहिती आहे. लोक त्यामुळे जे मी आतापर्यंत बघितले क्लायंट वगैरे LRS ठेवतात, खूप रेअरली ठेवतात ZRS ठीक आहे. आता इथे डिस्क साईज काय आहे ठीक आहे, ते पर मंथ स्पीड आपली जी प्राइस आहे ती आपल्याला इथे दिसते. इथे आता पर मंथ काय येणार, तर कुठली साईज तुम्हाला जर 16 GB पाहिजे, 32 GB पाहिजे, 64, 128, तर तुम्हाला 1 TB पाहिजे असेल तर ठीक आहे, हे सिलेक्ट केलं तर तुमची मंथली प्राइस याची एवढी वाढणार डेटा डिस्कची. ठीक आहे. किती डिस्क पाहिजे, एक डिस्क पाहिजे की दोन पाहिजे, त्यावरती डिपेंड करतं ठीक आहे. किंवा एक पाहिजे, डिपेंड करतो. तुम्ही एक ठेवा, 10, 5 ठेवा, 4 ठेवा. म्हणजे त्या साईजच्या एक हो जीबीच्या डिस्क. हा नाही 1 GB नाही, 1000 GB तुम्हाला 2 डिस्क पाहिजे, 4 पाहिजे ठीक आहे. 1 ते टीबीच्या तुम्हाला 1 म्हणजे कॅल्क्युलेट तुमच्या रिक्वायरमेंट नुसार. थोडं आपण खाली काउंट करायचा 1000 जीबी खाली काउंट डाऊन द्यायचा. 3 जीबी 3 डिस्क पाहिजेत की 4 पाहिजेत. हो बरोबर बरोबर. ओके. ओके. हम्म. स्टँडर्ड काय जीपीटी फॉर्मॅट मध्ये येतं काय? नाही ते डिस्क आता पार्टिशन. पार्टिशन जीपीटी नाही, ते क्लाउड स्टोरेज आहे. जीपीटी की MBR असणार, ते MBRच असणार, कारण की तुम्हाला MBR जीपीटी मध्ये जास्त असतं ना आपलं 1 TB च्या वरती.
डिपेंड करतं. त्याच्या खाली Yes. असेल तर तुम्हाला 2 MBR TB. भेटणार आणि जीपीटी एक्सपान्शन करू शकतो 2 TB वरती. जीपीटी असेल तर जीपीटी एमबीआर 2 TB MBR 2 TBच्या खाली रिक्वायरमेंट असते. 2 TBच्या खाली. त्याला 2 TBच्या वरती नेऊ नाही शकत. ठीक आहे. हो. ठीक आहे. स्टोरेज ट्रान्झॅक्शन्स. ठीक आहे. मिनिमम ट्रान्झॅक्शन युनिट 10,000 ट्रान्झॅक्शन्स. ठीक आहे. इथे ट्रान्झॅक्शन कोणी सिलेक्ट करेल. ट्रान्झॅक्शन डिपेंड करतं. ठीक आहे. बँडविड्थ कुठल्या कुठल्या रिजन मध्ये तुमचा डेटा ट्रान्सफर होणार आहे याला पण डिफॉल्ट आपण ईस्ट ठेवलंय ना तिथेच आपण ठेवतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणी तुमच्या जर काही दुसरीकडून काही डेटा ट्रान्सफर होणार असेल तर पण असं कोणी करत नाही त्याच रिजन मध्ये तुमचा डेटा होणार. ठीक आहे. डेटाचा ट्रान्सफर ही तुमची पूर्ण मंथली कॉस्ट जी आहे एवढी येणार त्या VMची. ओके. ठीक आहे. त्याच्यामध्ये सपोर्ट तुमचा इन्क्लूड असतोच. ठीक आहे. तुमच्याकडे ऑलरेडी सबस्क्रिप्शन असतं ऑर्गनायझेशनचं. ठीक आहे. आता हे पाहिजे तुम्हाला स्नॅपशॉटचा ऑप्शन याला एक्सपोर्ट करायचं कुठलं हे वालं. आहे. बस त्याचं हा. स्नॅपशॉट तुम्हाला जर घ्यायचे स्नॅपशॉट आपल्याकडे याच्यात असतात ना आपण असं घेत नाही. स्नॅपशॉट कधी घेतो तर तुला काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची डेटा डिस्कचं कोणी स्नॅपशॉट नाही घेत. ठीक आहे. अच्छा. म्हणजे OSDचं स्नॅपशॉट घेतात कधी जर तुला ऍक्टिव्हिटी करायची तुम्ही घेतात ना तुम्ही जसं VMचं स्नॅपशॉट घेतात ना इथे VMचा बॅकअप पण घेऊ शकता आणि OSचा पण स्नॅपशॉट घेऊ शकता OS डिस्कचा. मध्ये तो ऑप्शन आहे. इथे ऍड ओके. करायची गरज नाही. तुम्ही नॉर्मल तुम्हाला एक क्लायंटला द्यायचं आहे ना तुम्हाला ह्या गोष्टी ऍड करायची गरज नाही. तुम्ही एवढं मंथली चार्जेस सांगू शकता. तुम्ही मंथली मध्ये स्नॅपशॉट घेणार नाही घेणार ते डिपेंड करतं पुढे. अननेसेसरी ओके. कशाला चार्ज दाखवायचं असं असतं. तुम्हाला एक त्यांना जनरल एवढा त्यांना कॉस्ट येईल एवढं दाखवायचं आहे त्यांना. अच्छा. ओके. इथून त्याला तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. हा डेटा आपण जो केलाय असा डाउनलोड होणार आणि इथे दिसणार. कम्प्युट काय आहे व्हर्च्युअल मशीन आहे. ESTS रिजन सिलेक्ट केलेलं आहे. साईट डिस्क्रिप्शन हे आहे. PIGO सिलेक्ट केलंय. ठीक आहे. आपलं तुम्ही हायब्रिड लायसन्स सिलेक्ट केलंय. ठीक आहे. त्या गोष्टी आहेत. एस्टिमेटेड मंथली कॉस्ट किती आहे. जरा मी आणि ते कॉलवरती जातोय दुसऱ्या मिनिटं जरा एक इश्यू साठी माझ्या चालू मध्ये परत ओके रिजॉईन करतो मी. ओके ठीक आहे. एवढी कॉस्ट आहे टोटल. ओके. ते तुम्ही शेअर करू शकता कोणासोबत डाउनलोड. ठीक आहे. ओके. तर आपण कुठे बघूया. ठीक आहे. कॉस्ट कळालं ना जर प्राइसिंग मध्ये कसं कॅल्क्युलेट करायचं तुम्ही स्वतः पण एकदा ट्राय करून बघा. Other Azure services building. Storage services. Storage cost are typically based on the amount of data stored and data transactions rather than per second usage. म्हणजे याच्यावरती per second usage ला चार्जेस लागत नाही. तुम्ही किती डेटा स्टोअर करताय आणि तुमच्या डेटाचे ट्रान्झॅक्शन किती. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय कुठून किती डेटा कॉपी होतोय तिकडे मूव्ह होतोय किंवा ट्रान्सफर होतोय इकडे त्याला आपण डेटा ट्रान्झॅक्शन म्हणतो. ठीक आहे. डेटा डिस्क मध्ये किती आला त्याच्या बाहेर किती आला स्टोरेज मध्ये त्याला आपण ट्रान्झॅक्शन म्हणतो. डेटा ट्रान्झॅक्शन आणि डेटा तुम्ही स्टोरेज मध्ये किती स्टोअर केलाय त्यावरती आपल्याला चार्जेस असतात स्टोरेजचे. PaaS अँड SaaS सर्व्हिसेस कसं असतं. प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस PaaS अँड सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस SaaS. बिल्ड बेस्ड tier or subscription rather than the per second. यांचे सबस्क्रिप्शन असतात. तुम्ही कुठल्या टिअरचं सबस्क्रिप्शन सिलेक्ट करताय त्यानुसार तुम्हाला बिलिंग लागणार पर सेकंड. VMचं पर सेकंड चार्जेस तसं नाही. ठीक आहे. PaaS माहिती आपल्याला डायरेक्ट प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस ऑलरेडी आपण बघितलंय मागच्या लेक्चरमध्ये. SaaS सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस तर ते सबस्क्रिप्शन बेस असतं. तुम्ही ज्या टिअरचं सबस्क्रिप्शन सिलेक्ट करताय त्यानुसार तुम्हाला चार्जेस लागतील. डेटा transfer and networking. Cost for data egress, inbound data transfers, and networking services are typically calculated based on the usage and data value. जे आपण नेटवर्किंग यूज करणार ना म्हणजे त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती आपण जे नेटवर्किंग यूज करतोय इथून डेटा इकडे ट्रान्सफर होतोय त्या VM मधून त्या सर्व्हिसला तरी जे नेटवर्किंग आपण यूज करतोय त्याचे पण चार्जेस असतात.
ठीक आहे. Reserved instances and discounts. Azure offers reserved instances and various pricing discounts that can help reduce cost for long-term commission. आता आपण बघितलं रिझर्व इन्स्टन्स सिलेक्ट केलं तर आपला कॉस्ट किती कमी होतो. आपला जे की तुम्ही 1 इयर केलं किंवा 3 इयर केलं तर तुम्हाला 62% डिस्काउंट 3 इयरला डिस्काउंट आपण देऊ शकतो रिझर्व इन्स्टन्ससाठी. That's a PPT and share. आता आपण बघूया ऑथेंटिकेशन माहिती आहे सगळ्यांना. ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन मध्ये काय फरक आहे. ऑथेंटिकेशन अँड ऑथरायझेशन. आपण म्हणजे आता ऍक्टिव्ह डायरेक्ट Azure ऍक्टिव्ह डायरेक्टरीकडे बघणार ना, त्यासाठी मी तो क्वेश्चन विचारला कारण त्या ऍक्टिव्ह डायरेक्टरी रिलेटेड आवाज परत तुझा हे ऑथेंटिकेशन मध्ये. लॅग येतो एक जरा मिनिट. आवाजमध्ये. एक मिनिट. हॅलो, आता हा तर ओके, म्हणजे सर रनिंग मध्ये लॅग येतोय जरा. हो का, एकच हा. मिनिट मला चेक करेल. कनेक्ट नाही आता कसं आहे? आता लॅग आला परत. हो का. हॅलो हॅलो हॅलो. येस. ओके ओके. ओके ठीक. तर आपल्याकडे समजा ही ऑर्गनायझेशन आहे. ठीक आहे, ही आपली ऑफिस आहे किंवा ऑर्गनायझेशन आपण. ठीक आहे. आता ऑर्गनायझेशन मध्ये एक टीम नसते, एक टीम असते फिनान्सची. ठीक आहे. एक बरोबर. टीम असणार HR, एक टीम असणार मार्केटिंग. डिपेंड करतात. एक टीम असणार IT. इथे आपल्याकडे हे डेटा सेंटर आहे ऑफिस मधलं. ठीक आहे, या डेटा सेंटर आहे. आता यांना सर्वांना त्यांचे कम्प्युटर्स पण आहे. आणि ते आपल्या डेटा सेंटर मध्ये मल्टिपल सर्व्हर आहेत. आता त्यांना मी जर फिनान्स टीमला मी युजर आयडी क्रिएट केला, ठीक आहे, युजर आयडी पासवर्ड दिला, कम्प्युटरला लॉग इन करू शकतो. बरोबर येस. बरोबर, त्याला तो लॉग इन करू शकतो कम्प्युटरला. म्हणजे ते झालं त्याचं ऑथेंटिकेशन. ओके. ऑथेंटिकेशन म्हणजे काय, कुठेतरी त्याला ऍक्सेस लॉग इन करण्याचं ऍक्सेस आहे. ठीक आहे, आतमध्ये एंटर करण्याचं इथे येस. ऑथेंटिकेशन आहे. किंवा ठीक आहे, हे मी अगोदर सांगतो, आणखी एक एक्झाम्पल देतो. ठीक आहे, ऑथेंटिकेशन आहे. आता तो या कम्प्युटरला लॉग इन झाला, सेम सगळ्या डिपार्टमेंटसाठी. या कम्प्युटरला लॉग इन झाला. आता इथून जर त्यांना काहीतरी फाईल सर्व्हर ऍक्सेस करायचा आहे, ठीक आहे, किंवा एखादा दुसरा ऍप्लिकेशन सर्व्हर ऍक्सेस करायचा आहे डेटा सेंटरमध्ये, ठीक आहे, तर रिमोटली की असेल, ठीक आहे, फाईल सर्व्हर डायरेक्टली ऍक्सेस करू शकतो. जेव्हा ऍक्टिव्ह डायरेक्टरी ऍडमिन त्यांना ऍक्सेस देणार, ठीक आहे, AD वरती, हा म्हणजे फिनान्स ग्रुप आहे, तो मी फाईल शेअरिंगच्या फोल्डरवरती त्यांना ऍक्सेस दिला. ठीक आहे, फाईल फोल्डरला त्याच्यानंतर लॉग इन केला, तर नंतर काय करू शकतो, त्याला ऍक्सेस दिल्यानंतर तो या फाईल शेअर इथून ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे, हे झालं त्याचं Correct. ऑथरायझेशन. ठीक आहे, हे झालं ऑथरायझेशन. डिफरन्स काय आला, ऑथेंटिकेशन म्हणजे इथे ऍक्सेस करू शकतो आणि नंतर ऑथरायझेशन म्हणजे त्याला काय करण्याचं ऑथरायझेशन दिली, आपण ऑथॉरिटी काय काय करण्याची दिली. आता मी नंतर त्याला ऍप सर्व्हिस सर्व्हर ऍक्सेस दिला, तो ऍप पण त्याला फाईल सर्व्हर करण्याचं ऑथरायझेशन आहे. ते ऍप सर्व्हर ऍक्सेस करण्याचं ऑथरायझेशन आहे. ठीक आहे, सेम आपण जर एक्झाम्पल घेतलं, एखादं कॉलेज आहे, ठीक आहे,
कॉलेज आहे तिथे एक्स वाय जी स्टुडंटना ऍडमिशन घेतलं. ठीक आहे, ऍडमिशन घेतलं त्याला त्याला रजिस्टर केलं, त्याला एक रोल नंबर दिला. ठीक आहे, जो काय असेल तो. त्याने जर आता 12th ऍडमिशन घेतलं कॉलेजमध्ये. ठीक आहे, आता कॉलेजमध्ये बाकीचे हम्म. क्लास पण असतात. 11th आहे, 12th आहे, फर्स्ट इयर आहे, सेकंड इयर आहे, वेगवेगळे क्लास असतात बरोबर. जर या हो. स्टुडंटने इथे ऍडमिशन घेतलंय 12th, ठीक आहे, म्हणजे यांनी ऍडमिशन घेतलं म्हणजे त्याला काय, त्याला एक ऑथेंटिकेशन आहे आतमध्ये कॉलेजमध्ये एंट्री करण्याचे. ठीक आहे, तो आयडी कार्ड दाखवू शकतो, आतमध्ये कॉलेजमध्ये येऊ शकतो बरोबर. आता त्याने येस 12th येस. ऍडमिशन घेतलंय तो इथे किती 5 वर्ग घेतले आपण, त्यातून पुढे बसू शकतो कुठल्या क्लासमध्ये. इथे 11th 12th आहे, फर्स्ट इयर आहे, सेकंड इयर आहे, थर्ड इयर आहे, कुठल्या क्लासमध्ये बसू शकतो तो 12th मध्ये. 12th मध्ये बरोबर. कारण करेक्ट की करेक्ट. त्याला तेवढं एकच ऑथरायझेशन आहे, दुसरीकडे बसू शकत नाही. हे हम्म. त्याला ऑथेंटिकेशन त्याला इथे आहे आतमध्ये कॉलेजमध्ये एंट्री करण्याचं. ठीक आहे, पण इथे हम्म. बसण्याचं 12th मध्येच बसण्याचं त्याला ऑथरायझेशन आहे. ओके ओके. ऑथेंटिकेशन म्हणजे एंट्री, तुम्ही ऍक्सेस काय करू शकता. ठीक आहे, प्रिमायसेस मध्ये येऊ शकता. सेम इथे आपण आता तुम्ही और कंपनीत काम कराल तुम्हाला हे थोडस चांगलं वाटेल. ठीक आहे, इथे इथे हा ऑफिस आहे बरोबर. इथे सिक्युरिटी गार्ड आहे बरोबर. तुम्हाला इथे एम्प्लॉई येतात, इथून एम्प्लॉई एंट्री करतात. आयडी कार्ड दाखवलं, तुम्ही ऍक्सेस कार्ड लावलं, तुम्हाला कंपनीमध्ये एंट्री भेटते. ठीक आहे, नॉर्मल हम्म. फायनान्स इंजिनियर फायनान्सचा जो काही एम्प्लॉय आहे तो आला, त्याला ऑफिसमध्ये एंट्री मिळाली. ठीक आहे, आणि इथे तुमचं डेटा सेंटर आहे, डेटा सेंटरला पण इथे एक ऍक्सेस कार्ड असतं माहिती आहे, इथे पण एक सिक्युरिटी गार्ड असतो. डेटा सेंटर मध्ये कुणाला एंट्री डायरेक्ट मिळत नाही. ठीक आहे, आता इथून जर आयटीचा एम्प्लॉय आला, आयटी एम्प्लॉईला मध्ये पण एंट्री मिळाली, आणि आयटी एम्प्लॉई इथे आला, त्याने त्याचं ऍक्सेस कार्ड इथे लावलं, त्याला मध्ये एंट्री मिळाली, हे त्याचं ऑथरायझेशन झालं. इथे बाकीचे एम्प्लॉय काय इथे कुठेही जाऊ शकतात. ठीक आहे, पण डेटा सेंटर मध्ये कारण त्याला ऍक्सेस कार्ड लागेल तर कोणीच जाऊ शकत नाही, आयटीचे एम्प्लॉई जाऊ शकतो. ठीक आहे, Correct. ऑथेंटिकेशन ऑथरायझेशनचं डेफिनेशन. म्हणजे ऑथेंटिकेशन म्हणजे जस्ट त्याला ऍक्सेस आहे का नाही ते, हा हा, आणि ऑथरायझेशन म्हणजे त्याला कुठल्या कुठल्या रिसोर्स वापरायचं ऍक्सेस आहे ते, बरोबर ना? बरोबर बरोबर बरोबर. हा, आता मी तुम्हाला रेकॉर्डिंगचा ऍक्सेस दिला बरोबर. बरोबर. तुम्हाला त्या माझ्या त्या फोल्डर मध्ये मग बाकीच्या पण गोष्टी आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला एक ऍक्सेस दिला, तुम्ही लॉग इन करून तुम्हाला त्या फोल्डरला ऍक्सेस दिला, तुम्ही फक्त तेच ऍक्सेस करू शकता. तुम्ही बाकीच्या गोष्टी बघू शकताय का त्यात? नाही. बाकी गोष्टी तर मी तुम्हाला ऑथराइज केलंच नाही, तुम्हाला फक्त एक गोष्टीसाठी केलंय, तेच तुम्ही बघू शकता. बरोबर ठीक आहे, बरोबर. ओके. करेक्ट. हम्म, ठीक आहे, आता आपण जेव्हा Azure ऍक्टिव्ह डायरेक्टरी बघतो, ठीक आहे, लेट्स से Azure पोर्टल कसं असतं मी तुम्हाला सांगतो. ही आहे Azure ऍक्टिव्ह डायरेक्टरी. आणि हे आहे तुमचं, हे पूर्ण Azure पोर्टल आहे, समजून घ्या. हम्म. हे आहे Azure पोर्टल. ठीक आहे, ते पोर्टल आहे, हे तुमच्या Azure AD भाग आहे याच्यात. आणि हा जो दुसरा सेक्शन आहे, हे दुसरं सेक्शन आहे बाकी सबस्क्रिप्शन, Azure सबस्क्रिप्शन. ठीक आहे, सबस्क्रिप्शन ओके. अंडरस्टँड पाहिजे. ठीक आहे, अं, ते माऊसने लिहितोय ना, कारण माझ्याकडे पेन नाही आहे, त्यामध्ये हा, लिहित नाही आहे. येते लक्षात. काय येत आहे ना, अडचण नाही. ठीक आहे, येस. ओके. आता हे Azure AD आहे. ठीक आहे, इथे तू बघ काल माझा युजर बनवला इथे येस. Azure हो, AD आपण मध्ये बनवलं. बरोबर. बरोबर, इथे युजर बनवला. आता तू जर मला इथे युजर बनवला, ओके, आणि इथे हम्म. मला काहीच ऍक्सेस नाही दिला तो, तर मी काही करू शकत नाही. मला तो इथे ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर दिलेला नाहीये बरोबर. नाही. बरोबर, आता मी तिथे लॉग इन करून दाखवतो तुला.
ते मला एरर येतोय नो सबस्क्रिप्शन. तुझे आपण ते रोल असाइन युजर नाही आहे केले तुझ्या अजून. इथे. हा, तुझ्या इथे तेच बघतोय, तेच सांगतोय. इथे मला काय इनसफिशियंट प्रिव्हिलेज टू कम्प्लीट द ऑपरेशन. तू माझा हम्म. फक्त एक युजर नॉर्मली इन्व्हाइट केलाय किंवा क्रिएट केला तरी मला असंच येणार. ठीक आहे, मला काहीच ऍक्सेस दिलेला नाही, मला असं दिसतंय. ठीक आहे, हम्म. बरोबर. बरोबर. जेव्हा करेक्ट. तुम्हाला इथे सेम तसंच आहे. ठीक आहे, आता इथे आपण आलो. ठीक आहे, इथे माझं क्रिएट केलं, मी काहीच करू शकत नाही. इकडे तर काहीच नाही. आता मी इथे इथे Azure AD मध्ये फक्त युजर आहे ना माझा, तर मला इथे मी दिसतंय मला पोर्टल वगैरे. ठीक आहे, त्यामुळे मी बघू शकतोय. हम्म. पण जेव्हा मी इथे VM क्रिएट करायला जाईल ना, मला काय सांग, स्टार्ट क्रिएट करायला वगैरे काहीच नाही, असंच विंडो आहे. मला काहीच ऍक्सेस हम्म. नाही कुठला. मी क्रिएट रिसोर्स जरी केला ना, मला पुढे हा एरर देणार. मी जरी सिलेक्ट केलं ना, पुढे मला एरर देणार की बघ असं येतं. होणारच नाही मला. का? करेक्ट. की मला तिथे ऍक्सेस नाही आहे सफिशियंट. ठीक आहे, आता हम्म. लेट्स से तू मला इथे ग्लोबल ऍडमिन दिला. ठीक आहे, ग्लोबल ऍडमिन म्हणजे ऍक्टिव्ह डायरेक्टरीचा मेन ऍडमिनिस्ट्रेटर. ठीक आहे, ग्लोबल. ठीक आहे, तुम्हाला ऍक्सेस देतो का ग्लोबल ऍडमिनचा? मी बघ सध्या हा, इथे मला काहीच करता येत नाही. मी इथे आलो नाही इंट्रा आयडी मध्ये. मी मला एक्सप्लेन करायचं तुम्हाला ऍक्सेस द्यायचे होते. देतो एक मिनिट. हा, मी ते युजर एक्सप्लेन करायला सोपं जाईल जर तू ते दिला तर. येस, ते बरोबर. मला इथे मी 2 क्रिएट न्यू मिनिटात शेअर युजरला. करतो. ओके, ठीक आहे, क्रिएट न्यू युजरला ग्रे आउट दाखवतो. तर शेअर कर. दिसते का? हो, दिसतंय. इंट्रा आयडी मध्ये जा. कुठे गेलो होतो इंट्रा आपण का? आयडी, इंट्रा सर्च कर. वरती वरती मी ते हा ना. इथे आहे. करेक्ट. इथे मॅनेज एक्सपॅन्ड कर. लेफ्ट लेफ्ट पेन मध्ये मॅनेज ते नाही, ते नाही, ते टेनंट्स झाले. अच्छा, ते खाली मॅनेज दिसते त्याला एक्सपॅन्ड कर. युजर्स होते, युजर्स. ठीक आहे, दिसतंय इथे. ते तुला युजर दिसतात. ठीक आहे, आता माझा जो युजर आहे त्याला तू ऍक्सेस दे त्या ग्लोबल ऍडमिन. ते वाला होता ना रे? एक मिनिट, ईमेल चेक कर एकदा. हा, डी ते वाला आहे डी बरोबर. डी ते एन खाली वाय. डिलीट कर. हो बरोबर, ते खालचं डिलीट डिलीट कर. करतो. ओके, हा, तो युजर सिलेक्ट कर. क्लिक कर त्याच्यावरती, नावावरती. हा, ओके. इथे हम्म. इथे लेफ्ट लेफ्ट पेन मध्ये बघ, असाइन्ड रोल्स वरती क्लिक कर. इथे मला कुठलाही ऍक्सेस नाही. ठीक आहे, आता ऍड असाइनमेंट वरती क्लिक कर. तिथे एवढे रोल्स आहेत. ठीक आहे, तू सर्च नाही केलं ना, एक मिनिट, विदाउट सर्च बघ का किती रोल्स. त्याला क्लिक कर. इथे बघा किती रोल्स, एवढे रोल्स आहे. त्याच्यापैकी तुम्ही कुठलाही जो पाहिजे असेल तो असाइन करू शकता. प्रत्येक रोलचं डेफिनेशन त्या रोलच्या समोर आहे. तो रोल काय करू शकतो. ठीक आहे, डिस्क्रिप्शन त्याचं दिलेलं आहे. ओके, बरोबर. हा. ग्लोबल ऍडमिन म्हणजे सर्वात मेजर ऍक्सेस, सगळंच मेन ऍक्सेस मिळालं. आहे. हा, हायली प्रिव्हिलेज. ठीक आहे. त्याच्यामध्ये ग्लोबल रीडरचा काय असू शकतो तुम्हाला? एनिवन ग्लोबल रीडर म्हणजे काय? तुम्ही ग्लोबल ऍडमिशन घेतला, वरती ग्लोबल रीडर दिसतोय, तो काय करू शकतो? कोण म्हणजे रीड करेल, तो काय चेंजेस हो, करू शकणार नाही. बरोबर. तिथे त्याच्यासमोर डिस्क्रिप्शन पण आहे. कॅन रीड एव्हरीथिंग दॅट ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर कॅन, बट नॉट अपडेट एनिथिंग. म्हणजे त्याला कुठलेही काही अपडेट करता येणार नाही, क्रिएट करता येणार. ठीक, फक्त रीड हम्म. करू शकतो. ऍड वरती क्लिक कर.
एवढंच आहे ना? हा रिफ्रेश कर इथेच Stop छोटं करतो. रिफ्रेश बटन आहे त्यावरती. अच्छा, रिफ्रेश करायचं आहे? थांबा. हा नाही काही गरज नाही बघण्यासाठी. ठीक आहे मी शेअर करतो माझी स्क्रीन हा. मला दिसेल. रिफ्रेश करतो. ठीक आहे मला दिसतायत आता युजर. मी ते काही पण करू शकतो. मी मला माझे परमिशन पण चेंज करू शकतो किंवा काही. ठीक आहे असं एनरोल मध्ये आलो. माझा रोल हा आहे. Can manage all aspects of Microsoft Intra ID and Microsoft services that use Microsoft Intra ID identities. ठीक आहे आता राईट. हा ऍक्सेस आहे. ठीक आहे मला मिळाला. आता मी VM क्रिएट करू शकतो का? VM ग्लोबल करू शकणार ना? ऍडमिनिस्ट्रेटर आहे करू येस शकणार. येस येस. ठीक आहे मी ट्राय करतो. काय सांगते मला तेच पण. बरोबर. मी जरी ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर Azure मध्ये दिसतोय तुम्हाला Azure Active Directory मध्ये तरी मला इथे VM क्रिएट करता येत नाही. नाही पण ते सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल ना? सबस्क्रिप्शन आहे ना तुझं? सबस्क्रिप्शन ऑलरेडी आहे. तर मी ते एक्सप्लेन करतो काय आहे. ठीक आहे मी इथे ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर आहे. माझा युजर इथे आहे ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर आहे. मला इथे ऍक्सेस आहे आता. ठीक आहे पण आपल्याकडे ना इथे सबस्क्रिप्शन मध्ये एक आहे IAM म्हणा IAM किंवा ऍक्सेस कंट्रोल म्हणतात Azure मध्ये. ठीक आहे इथे तुमचे जरी मी इथं ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर असेल ना तर मी फक्त ऍक्टिव्ह डायरेक्टरी मॅनेज करू शकतो. मी इकडे VM वगैरे बाकी काही कुठल्याही रिसोर्सेस क्रिएट करू शकत नाही. ऍक्टिव्ह डायरेक्टरी सगळ्या गोष्टी करू शकतो. ओके. आता जर मला इथे VMs क्रिएट करायचं असेल ना तुला मला ऍक्सेस द्यावा लागेल सबस्क्रिप्शन लेवलला. ठीक अच्छा. आहे हा सबस्क्रिप्शन मध्ये काय असतं एक ठीक आहे तू सबस्क्रिप्शन लेवल ऍक्सेस देऊन पुढे एक्सप्लेन कर. स्क्रीन शेअर कर. ठीक आहे आता इकडे होम वरती क्लिक कर. तिकडे सर्च कर होम ते मेन सर्च बटन आहे. होम सर्च बटन म्हटलं ना सगळ्यात वरचं जे सर्च बटन आहे ना त्यावरती क्लिक करायचं. सर्च रिसोर्सेस ते बघ मध्यभागी आहे वरती. तिथे खाली तुला सबस्क्रिप्शन नाव दिसतं ना त्याच्यावर पण क्लिक करू शकतो. जर तिथे लिस्ट नसेल तर नाही ते सबस्क्रिप्शन आहे 2 नंबरचं खाली वरती पण आहे. हा त्याच्यावरती क्लिक कर. तिथे नाही दिसलं तर तू तिथे सर्च करू शकतो वरती. ओके. ते रिसेंट वाले तिथे दाखवतात रिसेंट सर्च कर. ठीक आहे हा आहे सबस्क्रिप्शन तुझा फ्री ट्रायल. ठीक आहे याच्यावरती क्लिक कर फ्री ट्रायल वरती. ठीक आहे इथे IAM वर ऍक्सेस कंट्रोल वरती क्लिक कर. IAM वरती ऍडचं बटन दिसतंय ते बघ. तू आता व्ह्यू माय ऍक्सेस केलं ना वेट तिथे व्ह्यू माय ऍक्सेस कर खाली. नाही इथेच बघ तिथे आहे माय ऍक्सेस मध्ये व्ह्यू माय ऍक्सेस वरती वरती थोडस तुला तुझा ऍक्सेस कळेल काय आहे तिथे. व्ह्यू माय ऍक्सेस कर. कर क्लिक. क्लासिक ऍडमिनिस्ट्रेटर. तुझा रोल काय आहे? ओनर आहे. ठीक आहे आता हा तू ऍक्सेस दे मला. मी सांगतो पुढचं एक्सप्लेन करतो ना. ठीक आहे ओनर आहे हा. ठीक आहे हा तुझा ऍक्सेस आहे. ठीक आहे बाजूला क्लिक कर. आता इथे चेक ऍक्सेस वरती क्लिक कर खाली. चेक ऍक्सेस. ओके. हो तिथून माझं नेम सर्च करत डॅनटेक सोल्युशन TNY. ठीक आहे हा कर सिलेक्ट कर सिलेक्ट. क्लिक कर त्याच्यावरती. मला काय ऍक्सेसच नाही दिसत. करंट रोल कुठलाच नाही वाटत. काहीच ऍक्सेस नाही वाटत. ठीक आहे क्लोज करते. आता ऍड वरती क्लिक कर. ऍड रोल असाइनमेंट.
इथे प्रिव्हिलेज ऍडमिनिस्ट्रेटर दिसतंय. जॉब फंक्शन रोलच्या इथे त्याच्या बाजूला इथे बघ एवढे प्रिव्हिलेज ऍक्सेस आहे. ओनर सिलेक्ट कर आणि ओनर मला दे. कुठलं करायचं? सगळे ओनर सिलेक्ट करायचे का? फर्स्ट नंबर नाही, फर्स्ट नंबरचं एकच क्लिक कर, फक्त Okay. त्याच्यावर क्लिक कर आणि नेक्स्ट कर. ठीक आहे. मग सिलेक्ट मेंबर सिलेक्ट कर. तुला कुठल्या तरी मेंबरला ऍक्सेस द्यावा लागेल ना, तो मेंबर सिलेक्ट करायचा. ओके सिलेक्ट झालं. सिलेक्ट वरती क्लिक. हम्म. ओके नेक्स्ट वरती क्लिक केलं. अलो युजर असं थर्ड नंबरचं हायली प्रिव्हिलेज्ड. नेक्स्ट रिव्ह्यू अँड असाइन. रिव्ह्यू अँड असाइन बटन आहे त्यावरती क्लिक कर. जे असाइन आहे. सक्सेसफुली आले. ओके. ठीक आहे. आता मी माझी स्क्रीन शेअर करतो. आता तू चेक ऍक्सेस केलं ना, तुला तिथे दाखवेल. आता पुन्हा तुला जर चेक करायचं असेल, व्हेरीफाय करायचं असेल, तर तिथे चेक करू शकतो. ठीक मी दाखवतो चेक कर. येस. येस. ठीक आहे. आता माझा इथे युजर ऍक्च्युअल ऍक्टिव्ह डायरेक्टरी मध्ये मला ग्लोबल ऍडमिन दिलाय. ठीक आहे ऍक्सेस. ओके येस. आता इथे मला दिला तो ओन. इथे ग्लोबल ऍडमिन म्हणजे काय, इथे हायली प्रिव्हिलेज. इथे ओनर. इथे सबस्क्रिप्शन मध्ये त्याला ओनर म्हणतात, ज्याला की फुल ऍक्सेस आहे. जसं की इथे ग्लोबल ऍडमिन आहे ऍक्टिव्ह डायरेक्टरी मध्ये. येस. ओके. नाही ते स्क्रीन स्टॉप झाली होती, हालत नव्हतं काय. ओके. ओके ओके ग्लोबल ऍडमिन इथे आहे ऍक्टिव्ह डायरेक्टरी मध्ये. तसा इथे ओनर आहे सबस्क्रिप्शन लेवल IAM ज्याला म्हणतात. ठीक आहे. IAM म्हणजे काय, फुल फॉर्म माहिती आहे IAMचा? आयडेंटिटी ऍक्सेस मॅनेजमेंट. करेक्ट. आयडेंटिटी ऍक्सेस मॅनेजमेंट. ओके आता मी तुम्हाला दाखवतो पुढे. आता मला इथे ओनर ऍक्सेस मिळाला. मी इथे जातो पोर्टल रिफ्रेश करतो. स्क्रीन चेंज झाली. आता इथे जातो व्हर्च्युअल मशीन. ठीक आहे आली मला स्क्रीन. अगोदर होते का? ते पण दिसते. ठीक आहे. इथे मी आता VM क्रिएट करू शकतो सगळ्या गोष्टी, कारण की मला ऍक्सेस सबस्क्रिप्शन लेवलला मिळाला आहे. आता मला सांगा जर आता Azure मध्ये युजर नाहीये. ठीक आहे. आता इथे मी युजर आता मला नवीन युजर ऍड करायचा आहे. ठीक आहे. एक युजर तो मी इथे क्रिएट नाही केला, त्याला मी इथे ऍक्सेस देऊ शकतो सबस्क्रिप्शन लेवलला XYZ नावाचा. ठीक आहे. मी युजर इथे Azure ऍक्टिव्ह डायरेक्टरी मध्ये क्रिएट नाही केलाय. ठीक आहे. तर मी त्याला इथे सबस्क्रिप्शन लेवलला ऍक्सेस देऊ शकतो का? नाही. म्हणजे ऍक्टिव्ह डायरेक्टरी मध्ये जर एक्झिस्ट नसेल तर मग नाही देऊ शकणार ना. तिथे व्ह्यू तर करायला पाहिजे AD मध्ये. करेक्ट. तर कुठलाही युजर तुम्ही इथे ऍड करण्याच्या अगोदर तो इथे असला पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला त्याला ग्लोबल ऍडमिन नाही, फक्त तो नॉर्मल युजर असला तरी चालतो. ठीक आहे. प्रत्येकाला इथे आपण ग्लोबल ऍडमिन देणार नाही किंवा प्रत्येकाला ग्लोबल रीडर देणार नाही. ठीक आहे. जसं तुम्ही पोर्टल ऑफिस मध्ये कराल ना, तेव्हा तुमच्याकडे आता Azure येईलच थोड्या दिवसात. ठीक आहे. तेव्हा येईल ना, तुम्ही बघा काही युजर असे असतील ना, त्यांना ते इथे मायक्रोसॉफ्ट इंट्रा ID जरी सर्च करतील ना, असं इथे बघायला जातील ना, इथे नो ऍक्सेस म्हणून लिहून येणार. कारण की ते फक्त नॉर्मल युजर डायरेक्टरीचे. ठीक आहे. ते हे बघू शकत नाही, त्यावरती त्यांना ऍक्सेस नसणार आहे. तुम्ही एक नॉर्मल युजर बनवला इथे Azure AD मध्ये. ठीक आहे. नॉर्मल युजर बनवला इथे तुम्हाला ज्या सबस्क्रिप्शन, आता सबस्क्रिप्शन कंपनीत एक असतील का मल्टिपल असू शकतात का, मला कसं वाटतं? आता तुमचं जे हे सबस्क्रिप्शन आहे इथे आपल्याला एक दिसतंय. कंपनीत असू शकतात का मल्टिपल, का एकच असेल? नाही मल्टिपल असतात. बरोबर. किती पण असतात. 10 असू शकतात, 20 असू शकतात, 30 असू शकतात. ठीक आहे. डिपेंड. जेवढी कंपनी मोठी तेवढे त्यांचे रिसोर्सेस जास्त असतात, तेवढे सबस्क्रिप्शन असू शकतात.
सबस्क्रिप्शन याला मी रिनेम करू शकतो का? नाव चेंज करू शकतो याचं? सबस्क्रिप्शनचं रिनेम का? फ्री ट्रायल आहे ना, मी याला दुसरं नाव पण देऊ शकतो. ठीक आहे. ओके. तेव्हा तुम्ही तुमचे जेव्हा अकाउंट बनवताल ना, तेव्हा मी याला चेंज करेल, तुमच्या प्रत्येकाच्या नावाने बनवेल, म्हणजे कोणाचं सबस्क्रिप्शन आहे कळून देईल तुम्हाला. ठीक आहे. करेक्ट करेक्ट. सबस्क्रिप्शनचं नाव पण चेंज करू शकतो. जे ऑफिसमध्ये सबस्क्रिप्शन असतात ना ऑर्गनायझेशन मध्ये, ते असे मेन सबस्क्रिप्शन 3 असतात. बाकी तुम्ही किती असू द्या, पण असे मेन सबस्क्रिप्शन जर तुम्ही पकडायला गेले ना, म्हणजे मेजर एक असतो सबस्क्रिप्शन, ते रिमूव्ह करू का मी? कळेल ना तुम्हाला? हां हां, कळालं. ते तुम्हाला असणार एक सबस्क्रिप्शन मेन असणार प्रॉड. प्रॉड म्हणजे प्रोडक्शन. दुसरं असणार नॉन प्रॉड. ठीक आहे. आता नॉन प्रॉड मध्ये पण मल्टिपल असू शकतात. समजा त्यांचं नॉन प्रॉड आहे किंवा टेस्ट असणार. नॉन प्रॉड मध्ये तुम्हाला माहिती आहे की इव्हेटी असू शकतं, डेव्हलपमेंट असू शकतं. ठीक आहे. तर ते डिपेंड करतं. प्रॉड नॉन प्रॉड हे बरोबर. मेन सबस्क्रिप्शन असतं. म्हणजे ते डिपेंड करतं. प्रत्येक कंपनीत त्यांचे नेहमी कन्व्हेन्शन वेगळे असू शकतात. ठीक आहे. पण एन्व्हायरमेंट वाईज बऱ्याचदा असे असतात, ते आर्किटेक्ट लोक हे करतात. आता डिपेंड करतं, याचं वेगळं एक ऍप्लिकेशन वाईज सबस्क्रिप्शन असू शकतं. ठीक आहे. एखाद्या डेटाचं सबस्क्रिप्शन असू शकतं, तर ते वेगळे नाव देणार त्याला. ठीक आहे. डिपेंड करतं. नेमिंग कन्व्हेन्शन अप टू यू, तुम्हाला कसं ठेवायचं. बरोबर. ठीक आहे. कळालंय तुम्हाला? ठीक आहे. आता सबस्क्रिप्शन, आता मला हे सांगा, आपण आपल्याकडे सबस्क्रिप्शन आहे. ठीक आहे. आता आपण बघतोय आपल्याकडे फ्री ट्रायल नावाचं सबस्क्रिप्शन आहे. ओके. त्याच्यात मला VM डायरेक्ट क्रिएट करू शकतो का? त्याच्या अंडर काहीतरी आहे कसं? म्हणजे मला एखादा रिसोर्स क्रिएट करायचा आहे, काय कशी आहे नक्की असं? डायरेक्ट सबस्क्रिप्शनच्या अंडर मध्ये करू शकतो का? आपलं फ्री ट्रायल आहे तर आपण करू शकतो ना. नाही, डायरेक्ट सबस्क्रिप्शन मध्ये डायरेक्ट करू शकतो का? कुठला एक VM जर क्रिएट करायचा XYZ मला, ठीक आहे, तर त्या अगोदर म्हणजे सगळं नॉर्मली का? पहिले तुम्हाला नॉर्मली कुठला रिसोर्स क्रिएट करावा लागेल, त्याच्या अंडर तुम्ही रिसोर्सेस ठेवू शकता. म्हणजे आपण पहिलं ठरवू सर्व्हर कशासाठी क्रिएट करायचं आहे, ऍप्लिकेशन सर्व्हर आहे का, कुठला सर्व्हर आहे, टेस्टिंगचा आहे, त्याच्यावर डिपेंड आता आहे. ओके, ठीक आहे. आता हे पोर्टल आहे आपलं, बरोबर? हे पोर्टल घेतलं. पोर्टल मध्ये माझं सबस्क्रिप्शन आहे. ठीक आहे. ते सबस्क्रिप्शन आहे माझं. तर मी ते VM जर मला क्रिएट करायचं झालं ना, तर मला अगोदर रिसोर्स ग्रुप क्रिएट करावं लागेल. ओके. रिसोर्स ग्रुप म्हणजे काय? कळालं नावावरून काय असेल? रिसोर्स ग्रुप रिसोर्स म्हणजे कॉन्फिगरेशन रिलेटेड काय? रिसोर्स ग्रुप म्हणजे काय? रिसोर्स म्हणजे रिसोर्स आपल्याला माहिती आहे. VM असो, तुमचं VNet असो, सबनेट असो, ते झाले तुमचे रिसोर्सेस. ठीक आहे. बरोबर. एखाद्या रिसोर्स ग्रुप म्हणजे ते जे रिसोर्सेस आहेत, तुम्ही त्यांना एक ग्रुप बनवणार. ठीक आहे. एका ग्रुपमध्ये ठेवणार रिसोर्सेस. आता एक XYZ, तुमच्याकडे मल्टिपल, तुमच्या कंपनीमध्ये बघा, तुमच्या प्रत्येक ऍप्लिकेशन असतो, एक वेगळा ऍप्लिकेशन असतो, बरोबर? बरोबर. तसंच तुमच्याकडे लेट्स से तुमचं एक ऍप्लिकेशन आहे, HRचं ऍप्लिकेशन आहे पकडू आपण. ठीक आहे. HRचं काहीतरी अटेंडन्सचं ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे. अटेंडन्स ऍप्लिकेशनसाठी मल्टिपल सर्व्हर्स लागतील, बाकीचे रिसोर्सेस लागतील. मग आपण काय करू, एक अटेंडन्स रिसोर्सेस नावाचं एक सबस्क्रिप्शन रिसोर्स ग्रुप बनवून टाकू. ठीक आहे. त्याच्या अंडर आपण सर्व रिसोर्सेस क्रिएट करू. एक VM लागेल, विनेट लागेल, सबनेट लागेल. ओके. बरोबर. असं असतं. सबस्क्रिप्शन आहे. सबस्क्रिप्शन नंतर तुम्ही रिसोर्स ग्रुप क्रिएट करता, त्याच्यानंतर रिसोर्स करता. आता तुम्ही एक डायरेक्ट रिसोर्स ग्रुप क्रिएट केलाय, ठीक आहे, नाही केलं तरी तुम्ही डायरेक्ट VM क्रिएट करू शकता. इथे बघा, मी इथे आलो, इथे मी VM क्रिएट करू शकतो. पण जेव्हा मी VM क्रिएट करायला जाईल ना, ते मला सांगेल की एकच मिनिट.
त्या तुम्ही डायरेक्ट VM क्रिएट करायला घेता. माझ्याकडे कुठलाही रिसोर्स ग्रुप नाही. तुम्ही जर इथे येऊन बघितलं रिसोर्सेस मध्ये, रिसोर्स ग्रुप मध्ये आलो, ठीक आहे. त्याच्यावरती दिसतोय त्याच्यात कुठला रिसोर्स लोड होतोय कसं वाटतं, दिसतोय काय? नो रिसोर्स ग्रुप टू डिस्प्ले, कुठलाही रिसोर्स ग्रुप नाही. तरी मला अलाउ करते VM क्रिएट करण्यासाठी. मी जर इथे आलो, मला तरी VM क्रिएट करण्यासाठी अलाउ करतात. पण सर्वात अगोदर मला हे दोन गोष्टी विचारतोय, तुमचं सबस्क्रिप्शन कुठलं आहे आणि रिसोर्स ग्रुप कुठला आहे. त्याच्याशिवाय पुढे प्रोसेस तुम्हाला क्रिएट करून देणार नाही. ठीक आहे. हायरार्की कळाली इथे. सबस्क्रिप्शन, त्याच्या अंडर रिसोर्स ग्रुप, त्याच्या अंडर रिसोर्सेस असतील. ओके, जसं की मी ते दाखवलं. हे सबस्क्रिप्शन, त्याच्या अंडर रिसोर्स ग्रुप, त्याच्या अंडर रिसोर्सेस जे असतील. आता मला जर इथे VM क्रिएट करायचे तर मी पुढे जाऊन इथे क्रिएट न्यू रिसोर्स ग्रुप म्हणून तिथे रिसोर्स ग्रुपचं नाव देईल. मग ते तिकडे आपण करतो, किंवा मी अगोदर असं करू शकतो, इथे रिसोर्स ग्रुप मध्ये येणार, इथे एखादा रिसोर्स ग्रुप क्रिएट करून ठेवेल माझे एन्व्हायरमेंट ऍप्लिकेशन नेम वाईज. ठीक आहे, असं मी सिलेक्ट करू शकतो. इथे मी नाव देणार त्या रिसोर्स ग्रुपचं, कुठल्या रिजन मध्ये पाहिजे तो रिजन सिलेक्ट करायचा, नेक्स्ट क्रिएट करतो. रिसोर्स ग्रुपच्या अंडर काय असतं? एक हे असतं VNet वगैरे असतं, बरोबर? हो हो, ते पुढे येणार, ते आपण पुढे बघूया. ते बाकी जे काही रिसोर्सेस ओके. असतील ते आपण क्रिएट करू शकतो. ठीक आहे, आपण मायक्रोसॉफ्ट इंट्रायट वरती तिथे आपण जर मायक्रोसॉफ्ट इंटरमीडिएट मध्ये आलात, ठीक आहे, मला असं विंडो दिसेल. ठीक आहे, आता इथे जर युजर क्रिएट करायचा, मॅनेज वरती एक्सपेंड करायचा, युजर वरती क्लिक करायचं. ठीक आहे, विंडो ओपन होईल. इथे मला लेट्स से युजर क्रिएट करायचं आहे, क्रिएट न्यू युजर वरती क्लिक करायचं, किंवा इन्व्हाइट एक्सटर्नल युजर. आपण इन्व्हाइट करून पण ऍक्सेस देऊ शकतो, जसं की तो मला दिला. ठीक आहे, इन्व्हाइट केले, माझं युजर टाईप काय आहे, गेस्ट आहे. युजर टाईप काय आहे, मेंबर आहे. ठीक आहे, हा मेंबर म्हणजे इथे क्रिएट केलेला आहे, हा गेस्ट म्हणजे इन्व्हाइट केलेला युजर आहे. तुम्ही ते डिपेंड करा, इन्व्हाइट म्हणजे काय, बाहेरचा युजर कुठला तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये पण टेम्पररी वर्क करायला येत बाहेरचा युजर, त्यांना तुम्ही इन्व्हाइट करू शकता, त्यांचे ईमेल आयडी टाकून, त्यांच्या ईमेल आयडी वर. आणि क्रिएट न्यू युजर केला तर तो त्याचा डोमेन डॅनटेक सोल्युशनच्या अंडर आहे ना, बरोबर? हा, तुमच्या म्हणजे जे असेल तुमचे ऑर्गनायझेशन, आता तुमचे ऑर्गनायझेशन xyz.com असेल, ठीक आहे, तर तुम्ही जसं तुमची ऍक्टिव्ह डायरेक्टरी असते ना स्वतःचे, तसे इथे आपल्याकडे ओके. कसलं डोमेन नाहीये, त्यामुळे ते तुझं जे नाव आहे त्यामुळे ते दाखवते, पण इथे तुमच्या कंपनीचे डोमेन असतं. ओके. आणि इथे युजर प्रिन्सिपल नेम, आता युजरचं नाव काय आहे त्याचे आपण सिलेक्ट करू. पुणे म्हणजे केतन केतन आहे, केतन नाही, संकेत आहे ना, संकेत आहे. संकेत. सरनेम काय आहे संकेतचं? मोथारकर, MOTHAKAR. ARKAR. ठीक आहे, मग म्हटलं इथे मग म्हटलं हा त्याचा प्रिन्सिपल नेम आहे. ठीक आहे, डिस्प्ले नेम काय द्यायचं आहे त्याला, डिस्प्ले नेम आपण द्यायला फेस संकेत मोथारकर. इथे मेल निकनेम म्हणजे ईमेलचं निकनेम काय असणार, इथे डिराइव्ह फ्रॉम युजर प्रिन्सिपल नेम ठेवलं, तुम्ही जे हे नेम इथे टाकले तेच नेम इथे इथे दिसणार. ठीक आहे, तुम्ही जर याला दुसरं काही द्यायचं असेल ओके. तिथे अनटेक करून दुसरं देऊ शकता. ठीक आहे, आता ओके. इथे डिस्प्ले नेम आपण हे दिलं. पासवर्ड, तुम्ही ऑटो जनरेट ठेवला तर इथे ऑटोमॅटिक एक पासवर्ड जनरेट झालेला दिसतोय. तुम्हाला जर तुम्ही मॅन्युअली दुसरा पासवर्ड द्यायचा असेल तर ऑटो जनरेट काढायचं, तुम्हाला जो पासवर्ड टाईप करायचा तो इथे टाईप करू शकता. ठीक आहे, ऑटो जनरेट ठेवायचा, ऑटो जनरेट ठेवा. पण हा जो पासवर्ड कॉपी करून मी ठेवायचा. ठीक आहे, जेव्हा युजर क्रिएट करताय तेव्हा युजर नेम पासवर्ड कॉपी करून ठेवायचे, जे की तुम्ही ज्या युजरला तुम्हाला पाठवायचं आहे. ठीक आहे, ओके. ओके. नेक्स्ट आहे अकाउंट एनेबल्ड. ठीक असेल तर एनेबल,
तुमचा युजर जर आणखी 10-15 दिवसांनी लॉग इन करणार असेल, नंतर जॉईन करणार असेल ऑर्गनायझेशन, तुम्ही त्याला अनटिक करून डिसेबल्ड मध्ये ठेवू शकता. हम्म. तिथे प्रत्येक जे काही फील्ड असतं ना, तिथे आय वरती क्लिक करून बघायचं. मायक्रोसॉफ्ट त्यासाठी खूप सिम्पल गोष्टी क्रिएट करतं कधी पण, की नेमकं ही ऍक्शन काय करू शकते. इफ नॉट चेक दिस युजर विल बी ब्लॉक फ्रॉम साइनिंग इन. ठीक आहे, म्हणजे तो साइन इन करू शकणार नाही. दिस कॅन बी अपडेटेड आफ्टर द युजर क्रिएशन. म्हणजे तुम्ही युजर क्रिएशन नंतर तुम्ही अपडेट करू शकता. आपलं ओके. नॉर्मल ऍक्टिव्ह डायरेक्टरी मध्ये पण हे ऑप्शन असतं. ऍक्टिव्ह आपण डिसेबल युजर ठेवतो बरोबर. येस येस करेक्ट. सेम आहे, सेम सेम तेच फीचर आहे. ऍक्टिव्ह अकाउंट एनेबल्ड. नेक्स्ट वरती क्लिक करतो. इथे प्रॉपर्टीज आहे. फर्स्ट नेम काय आहे, लास्ट नेम काय आहे, युजर टाईप काय आहे. इथून तुम्ही गेस्ट पण सिलेक्ट करू शकता. पण आपला मेंबर आहे, आपण क्रिएट करतोय, पण मेंबर सिलेक्ट ठेवतो. ठीक आहे. ऑथरायझेशन इन्फो. जर तुमच्याकडे काही सर्टिफिकेट असेल, जसं की पीकेआय वगैरे तुम्ही ऐकलं असेल, त्या बेसवरती काही ऑथेंटिकेशन ठेवायचं असतील तर ते तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे. ओके. तुमचं जे काही X509 मग त्याचं युजर प्रिन्सिपल नेम येणार त्यापुढे. ठीक आहे, ते डिपेंड करतं. ऑर्गनायझेशन बऱ्याच ठिकाणी यूज करतात, कुठे यूज करत नाही, डिपेंड करतं रिक्वायरमेंट नुसार. हम्म. इथे क्लिक केलं ना, इथे ऍड करू शकता तुमचं सर्टिफिकेट. त्यावर तुम्हाला मोर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, त्याच्यावर आणखी रीड करायचं तर हे त्याचं आर्टिकल आहे. त्या लर्न मोर वरती क्लिक केलं, त्याचं आर्टिकल आहे ना, ते तुम्हाला पाठवून देतं आर्टिकल. ठीक आहे, चॅटवरती. कधी पण जे मायक्रोसॉफ्टचे जे आयजरचे जे रिसोर्सेस आहेत कुठलेही, ठीक आहे, त्यावरती तुम्ही जे काही अगोदर म्हणजे ऑफलाईन आहे त्यावरती कधीच रेफरन्स द्यायचा नाही. कधी पण त्यांच्या आर्टिकलच वाचायचे. ठीक आहे, रिसेंट असतात. कारण की तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की Azure वरती नेहमी चेंजेस होत असतात. ठीक आहे, काहीतरी ओके. अपडेट येत असतात नवीन. कधी त्यावरती आता इथे कसं मॅप करायचं सर्टिफिकेट ते दाखवतंय की प्रिन्सिपल नेम X509. ठीक आहे, आता तुम्हाला याचा ओव्हरव्ह्यू माहित नाही, फक्त इथे लेफ्ट पेन दिसतंय, त्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे, इथे सर्टिफिकेट युजर आयडी दिसतंय. थोडंसं वरती केलं नाही, इथे ओव्हरव्ह्यू दिसेल. सीबीए म्हणजे काय, सर्टिफिकेट बेस्ड ऑथेंटिकेशन. इथे तुम्ही ओव्हरव्ह्यू ठेवून वाचू शकता काय आहे, कसं क्रिएट, कसं ऑथेंटिकेशन. मोर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर इथून करू शकता. ठीक आहे, हम्म. ओके. इथे मग जॉब टायटल, कंपनी नेम, डिपार्टमेंट, एम्प्लॉय आयडी, ते एम्प्लॉय टाईप काय आहे ते तुम्ही नंतर टाईप करू शकता. एम्प्लॉय हायर कधी झाला किंवा कधी होणार आहे त्याची डेट, मॅनेजर काय आहे, ऑफिस लोकेशन काय आहे, सिटी, हे सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे, नेक्स्ट. ते तर एक्सप्लेन करायचे काहीच नाही, सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत सगळ्या गोष्टी. ओके. हम्म. नेक्स्ट आहे असाइनमेंट. ते मी ऍड ग्रुप वरती क्लिक केलं तर मी ते ग्रुप्स ऍड, आपल्याकडे कुठलाही ग्रुप क्रिएटेड नाही सध्या. ठीक आहे, ते नो रिझल्ट फॉर्म सांगतंय. आता आपल्याकडे तुम्ही जर नॉर्मल ऍक्टिव्ह डायरेक्टरी वरती काम केलं असेल ऑन प्रेमायसेस वरती किंवा तुम्हाला नॉलेज असेल तर तिथे ना आपण एक फिनान्स टीम असेल तर फिनान्स टीमचा एक ग्रुप बनवतो. HR टीम आहे, HR टीमचा एक ग्रुप बनवणार, ऍक्टिव्ह डायरेक्टरी ग्रुप. ठीक आहे, बरोबर. तसं सेम इथे ऑप्शन आहे ग्रुप बनवायचं. की तुम्ही एक फिनान्स टीम आहे, फिनान्स डिपार्टमेंटचा एक ग्रुप बनवा. आता आपण इथे ऍड करू, ऍड ग्रुप. आपण संकेतचा युजर बनवतोय. ठीक आहे, इथे आपण ना इथे काहीच नाही, आपल्याला क्रिएट करावं लागेल तेव्हा आपण इथे ऍड करू शकतो. ठीक. आपण मी इथे काय करतो, डुप्लिकेट करतो. डुप्लिकेट विंडो केले ना, आपल्याला सेम दोन्हीकडे ते दिसते. हे बऱ्याचदा तुम्हाला कामात येतं. तुम्ही जेव्हा Azure वरती काम कराल ना, तुम्हाला कळतं तुम्ही काहीतरी एक रिसोर्स क्रिएट करत असता, इथून तुम्ही बॅक गेलं तरी सर्व जाईल ना. त्यासाठी काय करायचं, फक्त डुप्लिकेट वरती क्लिक करायचं. इथे बाकीच्या गोष्टी इथे असंच राहणार ना, तुम्ही इथे चेक करू शकता तुम्हाला जर दुसरी काय ऍक्शन करायची असेल. जसं की मी इथे आलो, मायक्रोसॉफ्ट इंट्रा आयडी, आणि इथे येऊन मी ग्रुप वरती क्लिक केलं. इथे येऊन मी न्यू ग्रुप वरती क्लिक करतो आणि न्यू ग्रुप क्रिएट करतो. किंवा आपण मेंबरशिप नंतर देऊयात, दोन्ही मिक्स नको व्हायला, तुम्हाला अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, काय कळेल तुम्हाला. मी आता ग्रुप बनवला तर या अगोदर युजर नाही, नाही. बनवून घेऊ. आता युजर आपण बनवला त्याच्यानंतर ग्रुपचं पण आता हे पेज ओपन केले का न्यू ग्रुपसाठी? हो हो, इथे ऍड ग्रुप आहे ना, मी नाही ऍड करता पण नेक्स्ट करून युजर क्रिएट करू शकतो, नॉर्मल युजर क्रिएट होईल. चालेल, ग्रुप करायचं असेल तर करू, काय अडचण नाही. ठीक आहे, आपण अंडरस्टँडिंग, तुमच्या अंडरस्टँडिंग महत्वाचे. आपण सिम्पल दोन गोष्टी मी एकत्र आणल्या तर तुम्हाला परत कन्फ्युजन होणार काय केलं. ठीक आहे, हम्म. असाइनमेंट आहे. तुमच्याकडे ऑलरेडी ग्रुप असेल तर तुम्ही इथून सिलेक्ट, तुमच्याकडे ऑलरेडी असणार ऑर्गनायझेशन जेव्हा असेल क्रिएट केलेलं असतं. ठीक आहे, ऍड ग्रुप करणार, रोल काय ऍड करायचा आहे.
हे रोल आता आपल्याकडे बाय डिफॉल्ट आहे, डिफॉल्ट रोल आहेत जे मायक्रोसॉफ्टने दिलेले आहेत. त्यातून कुठल्या युजरला तुम्हाला कोणता द्यायचा आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, इथं सांगताय टू असाइन कस्टम रोल्स टू युजर युअर ऑर्गनायझेशन नीड्स मायक्रोसॉफ्ट इंट्रा आयडी प्रीमियम 1 किंवा प्रीमियम 2. कस्टम रोल्स काय आहे, आता तुम्हाला क्वेश्चन पडलेला असेल बरोबर. हे रोल आहेत ते डिफॉल्ट बिल्ट इन रोल म्हणतो आपण. ठीक आहे. आपल्या ऑन प्रिमिसेस ऍक्टिव्ह डायरेक्टरी वरती पण बिल्ट इन रोल असतो, जसं की डोमेन ऍडमिन झालं, एंटरप्राइज ऍडमिन झालं, स्कीमा ऍडमिन झालं. तसं सेम इथे बिल्ट इन ऍडमिनिस्ट्रेटर किंवा बिल्ट इन युजर कुठले नॉर्मल युजर डोमेन युजर्स आपल्याकडे असतो ऑन प्रिमिसेस वरती बिल्ट इन, राईट. तसे हे बिल्ट इन म्हणजे ऑलरेडीच बिल्ड केलेले आहेत हे ग्रुप. तुम्ही याच्यातून कुठलेही तुम्हाला जे ऍक्शन द्यायचे आहे तुम्हाला, ठीक आहे, तुम्ही याच्यातून डिस्क्रिप्शन वाचा आणि तो त्याला परमिशन द्या. ओके. जसं की Okay. टीम्स ऍडमिनिस्ट्रेटर दिसतंय टीम्स मॅनेज करण्यासाठी. मल्टिपल याच्यातून तुमचे जर आता याच्यात भरपूर आहे तरी पण तुमचे जे रिक्वायरमेंट सॅटिस्फाय होत नाहीये, ठीक आहे, त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, कस्टम रोल क्रिएट करू शकता. त्या कस्टम Okay, रोल okay. मध्ये तुम्हाला जे ऍक्शन पाहिजे ते तुम्ही त्यात ऍड करणार. म्हणजे दुसरं आणि तो काहीतरी पण समजा इंटिग्रेट केलं तुमच्या त्याचा रोल क्रिएट करण्यासाठी ना. हो हो हो. म्हणजे दुसरं एक म्हणजे काय, इथे परमिशन आहे. आता हा ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर आहे, तर त्याला फुल परमिशन आहे. पण तुम्हाला ते कस्टमर रोल करायचे आहे, त्याला काही परमिशन द्यायचे आहे, काही नाही को द्यायचे आहे तुम्हाला, फक्त काही स्पेसिफिक परमिशन द्यायचे. कस्टम म्हणजे काय, कस्टमाइज करणे. ठीक आहे, तुमचं एक त्याच्यामध्ये डिफॉल्ट एक्सचेंज ऍडमिनिस्ट्रेटर, ग्लोबल रीडर वगैरे आहे याच्यामध्ये. यामरचा एक आहे, टीमचा एक हो आहे. हो 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 हे आहे. लक्षात. ओके. हा हे बाय डिफॉल्ट आहे. तुम्हाला याच्यात जर तुमचं रिक्वायरमेंट सॅटिस्फाय होत असेल तर कस्टम क्रिएट करण्याची गरज नाही. पण तुम्हाला जर याच्यात पण आणखी कस्टमायझेशन करायचं असेल की काही ठिकाणी तुम्हाला नको ऍक्सेस, तर मी तो कस्टमाइज करू शकता एखाद्यावर. ठीक आहे. आता आपण याला देऊ ग्लोबल रीडर. तो काय करू शकतो, फक्त रीड करणार, त्याला चेंज करता येणार, असं सिलेक्ट करून आपण प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे. त्याला रोल आपण दिलाय. ओके. रिव्ह्यू अँड क्रिएट. ठीक आहे. त्याचा पासवर्ड हा आहे, जसं की आपण पासवर्ड कॉपी केला नव्हता अगोदर, ठीक आहे, त्याचा युजर नेम आहे आणि त्याला लगेच तो लॉग इन करू शकतो, ट्राय करू शकतो बघा. त्याला पिन करूया. आहे युजर नेम आहे पासवर्ड. युजर टाईप मेंबर. ठीक आहे. तो फक्त ग्लोबल रीडर आहे, तो काहीच करू शकत नाही. तो फक्त रीड होईल त्याला. ओके. सांकेतला सक्सेसफुली ग्लोबल रीडर दिलं काय? हो. ठीक आहे. इथे सक्सेसफुली क्रिएटेड युजर. ते बघितलं तुम्ही. इथे कुठलेही तुम्ही रिसोर्स क्रिएट करताय किंवा अपडेट करताय ना, ते नोटिफिकेशन मध्ये दिसत असते. इथे येऊन बघायचं काय झालं, फेल झालं, सक्सेसफुल काय झालं. ठीक आहे. इथे सांगेल दिसतंय. ठीक आहे. ओके. नंबर आहे, डोमेन ह्या आहे. ओके. तर त्याच्यामध्ये आपण तुम्ही बल्क ऑपरेशन पण करू शकता. इथे तुम्हाला एक स्क्रिप्ट असते, ती एक CSV फाईल असते, ती अपलोड करावी लागते. ठीक आहे. आणि त्यावरून तुम्ही बल्क ऑपरेशन हे रिझल्ट आहे, म्हणजे इथे रिझल्ट बघू शकतो. तुम्हाला युजर्स मध्ये आलात ना, इथे एक ऑप्शन असतं बल्क ऑपरेशन, बल्क क्रिएशन. इथे बल्क ऑपरेशन, बल्क क्रिएट, याच्यावरती बल्क इन्व्हाइट पण करू शकता, बल्क क्रिएट पण करू शकता. तुम्हाला वन टाइम मध्ये मल्टिपल युजर्स क्रिएट करायचे असेल तर तुम्ही बल्क क्रिएट वापरू शकता. बरोबर. ते एक्सेलची फाईल बनवून हा CSV मध्ये CSV टाकायची फाईल. आणि इम्पोर्ट हा करायची. मी जरा त्याच्यावर क्लिक केलं तुम्हाला इथे देतं, पण फक्त डाउनलोड करायची असते CSV फाईल. आणि करेक्ट, त्यात करेक्ट. फक्त तुम्ही इन्फॉर्मेशन फिल करा, बस झालं. तुम्ही परत तिथेच येऊन अपलोड करा, CSV फाईल अपलोड करायची, लगेच इथे क्रिएट होते. जसं की आपण ऑन प्रिमाइसेस वरती पॉवर शेलने वगैरे करायचो ना, CSV फाईल असायची पॉवर शेल थ्रू तिला कॉल करायचो. तिथे ते डायरेक्ट अपलोड केली तर डायरेक्ट तुमचं क्रिएट होईल, किंवा इन्व्हाइट करायचं असेल तर डायरेक्ट इन्व्हाइट होईल. करेक्ट. इथे मॅनेज व्ह्यू आहे, म्हणजे हा व्ह्यू जो दिसतोय तुम्ही याच्यात कॉलम्स वगैरे, ते एवढे कॉलम्स दिसत आहेत ना, ते बघा इथे डिस्प्ले नेम दिसतंय, युजर प्रिन्सिपल नेम दिसतंय, युजर टाईप दिसतंय, ऑन प्रिमाइसेस जे काय सिंक एनेबल्ड दिसतंय. ठीक आहे, आपल्याकडे ऑन प्रिमाइसेस नाही त्यामुळे नो आहे. जर ऑन प्रिमाइसेस वरून एखादा युजर इथे सिंक झालेला असेल
तर तो इथे येस म्हणून येईल. ठीक आहे. पुन्हा आयडेंटिटीज आहे, कंपनी नेम आहे. ठीक आहे. इथे काय ऍड केलं तर ते दिसेल. आता इथे तुम्हाला जर आणखी काय डिटेल्स बघायचे असेल याच्यात तर तुम्ही एडिट कॉलम वरती क्लिक करायचं आणि इथे ऍड कॉलम दिसतोय, ते ऍड कॉलम वरती क्लिक करून इथे बघा अकाउंट एनेबल किती आहे ते बाय डिफॉल्ट घेतलं ना, पण तरी पण मी पण चेंज करू शकतो. मला जर दुसरं काही पण इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, एज ग्रुप हवाय, सेफ्टी हवी आहे, डिपार्टमेंट पाहिजे, एम्प्लॉय आय डी पाहिजे किंवा कुठलंही जॉब टायटल पाहिजे, ते फील्ड मी इथे ऍड करू शकतो. जसं की मी आता अकाउंट एनेबल्ड सिलेक्ट केलं ना, मी इथे घेतलं तर इथे मला एक आणखी फील्ड ऍड होते. मी स्क्रोल केलं ना, अकाउंट एनेबल्ड फील्ड, अशा फील्ड मल्टिपल ऍड करू शकतो. कॉलम फक्त मॅनेज व्ह्यू मॅनेज करण्यासाठी आहे. ते पर युजर एमएफए माहिती आहे ना, मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन ते कॉन्फिगर Correct. करण्यासाठी पर युजर आपल्याला नाही करायचं, आपण प्रीमियम नाही. ठीक आहे. आता इथे ऑडिट लॉग्स आहेत, कोणी लॉग इन करतंय, काय करतंय. ठीक आहे. ते तुम्ही संकेतनं आता केलं. ऍड युजर सॉरी, आपण लॉग इन साठी ते साइन इन ऑप्शन आहे, पण आपण काय क्रिएट करतोय त्यासाठी जे काही आपण ऍक्सेस करतोय त्या इथे लिस्ट होणार. म्हणजे एक लॉग्स आहे, टाईप ऑफ लॉग. ठीक आहे. युजर डिलीट केलेलं पण इथे ऍड झालं. इथे युजर डिलीट केलं तर इथे डिलीट युजर, पुन्हा ऍड युजर आपण ऍड केला आता संख्या. सर्व लॉग्स इथे जनरेट होतात. डाउनलोड वगैरे करू Okay. शकता लॉग्स. इथे आहे साइन इन लॉग्स, म्हणजे कोणी कोणी लॉग इन केलं त्यांचे लॉग्स, जे काही कुठल्या ऍक्सेस केलं त्याचे साइन इन लॉग इथे डिस्प्ले एरिया कोणी कुठून केलं, लोकेशन पण येते का? ओके. लोकेशन पण आहे, आयपी ऍड्रेस पण आहे. साइन इन लॉग्स मध्ये बघू शकतो. पुन्हा डायग्नोस अँड रिझॉल्व म्हणजे इथे बघा, इथे एक ऑप्शन आहे डायग्नोस अँड रिझॉल्व प्रॉब्लेम्स. इथे आहे, इथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसणार डायग्नोस आणि रिझॉल्व आणि न्यू सपोर्ट रिक्वेस्ट प्रत्येक रिसोर्सेसच्या अंडर दिसणार. ते काय आहे माहिती आहे का, इथे तुम्ही तुमचा काय प्रॉब्लेम आहे, जर काहीतरी प्रॉब्लेम आहे तुम्ही इथे सर्च करून बघू शकता. त्यात तुम्हाला ते आन्सर करेल की काहीतरी आर्टिकल देईल, त्यात तुम्ही करू शकता त्याचा. नाहीतर तुम्ही ते न्यू सपोर्ट रिक्वेस्ट क्लिक करू शकता. म्हणजे मायक्रोसॉफ्टला जर केस रेस करायची असेल, तुम्ही म्हटलं मायक्रोसॉफ्टला केस रेस करायची, तर मी ते सिलेक्ट करू शकता. सेम ऑप्शन इथे पण आहे, न्यू सपोर्ट रिक्वेस्ट. इथे काय वेगळं दिलं काय, त्यांनी ते ऑप्शन पण देणार ना, तुम्ही काय तुम्हाला जर केस रेस करण्याची गरज नाही, तुम्ही स्वतःहून जर तुम्हाला आर्टिकल रीड करून तुम्ही काम करू शकता असेल, किंवा तुम्ही इथून क्लिक करू शकता न्यू सपोर्ट रिक्वेस्ट किंवा इथून जेव्हा कराल ना, ठीक आहे, मी हळूहळू तुम्हाला अगोदर पण नॉलेज देतो, नंतर पण सांगता येईल काय अडचण नाही. आणि ते तुमच्या कानावर पडलं ना, नंतर दुसऱ्या वेळेस जेव्हा सांगतो आपण तेव्हा लक्षात राहा. ठीक आहे. इथून तुम्ही प्रॉब्लेम डिस्क्रिप्शन वगैरे द्यायचं आहे. आता जर आपण इथे ना सपोर्ट साठी ना एक सेपरेट हे आहे, तुम्ही डायरेक्ट इथून हेल्थ अँड सपोर्ट वर जाऊन पण सपोर्ट तिकीट रेस करू शकता. ठीक आहे. पण तुम्ही पर्टिक्युलर सर्व्हिस च्या इथे जाऊन क्रिएट केलं ना, तुम्हाला हे सर्व सबस्क्रिप्शन वगैरे रिसोर्स ग्रुप वगैरे डिटेल्स टाकायची गरज नाही, बाय डिफॉल्ट घेऊन टाकतो ते इथे. तो एक फायदा असतो. ठीक आहे. असं नेक्स्ट करून बाकी डिटेल्स ते आपण नंतर रेस करूया, नियमला वगैरे तुम्हाला दाखवतो कसे करायचे. ते पासवर्ड सेट वगैरे तुम्ही करू शकता, डिलेटेड युजर्स इथे बघू शकता. ते बेसिक थिंग्स तुम्ही हे आहे ग्रुप. ग्रुप्स मध्ये आले आपण इथे एक नवीन ग्रुप क्रिएट करणार. न्यू ग्रुप. इथे दोन आहेत, मायक्रोसॉफ्ट 365 सिक्युरिटी आहे. ठीक आहे. आपल्या स्कोप मध्ये नाही तरी पण मायक्रोसॉफ्ट 365 माहिती ना कशासाठी, ऑफिस सूटचा. ठीक आहे. तो ग्रुप आपण क्रिएट करत नाही. सिक्युरिटी ग्रुप म्हणजे परमिशन साठी आपण क्रिएट सिक्युरिटी ग्रुप्स असतो. ऍक्टिव्ह मायक्रोसॉफ्ट जे ऑन प्रेमिस ऍक्टिव्ह डायरेक्टरी आहेत ते पण ग्रुप असतात आपल्याला, सिक्युरिटी ग्रुप आणि डिस्ट्रीब्युशन ग्रुप टाईप असतात ना, ग्रुप टाईप. ग्रुपचे स्कोप असतात आपल्याकडे. ठीक आहे. स्कोप मध्ये ग्लोबल आहे की लोकल डोमेन आहे की युनिव्हर्सल स्कोप आहे. ठीक आहे ग्रुपचा. आणि ग्रुपचे टाईप असतात, एक सिक्युरिटी टाईप आणि एक डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युशन म्हणजे आपण की डीएल साठी जो ग्रुप बनवतो तो डिस्ट्रीब्युशन, आणि सिक्युरिटी म्हणजे जो परमिशन वगैरे देण्यासाठी असतो. आता ग्रुपचं नाव देऊयात आपण आयटी. आयटीचा ग्रुप आहे. म्हणजे आयटी चे तुमचे आयटी ऑपरेशन्स असेल
ते ह्याच्यामध्ये स्टोअर होणार. आता हे इथे आपण फक्त आयटी केलंय, ठीक आहे, पण प्रत्येक ऑर्गनायझेशन त्यांचं स्वतःच एक नेमिंग कन्व्हेन्शन फॉलो करत असते. सॉरी, नेमिंग त्यांचे फॉलो करत असते. एक नेमिंग कुठलीही एक नेमिंग ठेवू शकतात, म्हणजे स्टँडर्ड नेमिंग असणार त्यांची, की तुम्ही हे नेमिंग द्यायचे, VMs ला पण असे नाव द्यायचे, ठीक आहे, ग्रुपला तुम्ही असे नाव द्यायचे. ते स्टँडर्ड ठरवतात, त्या स्टँडर्डने आपण नाव देत असतो. ठीक आहे, इथे ग्रुप डिस्क्रिप्शन ग्रुप फॉर आयटी डिपार्टमेंट. इथे आहे मेंबरशिप टाईप, ते असाइंड वरती आहे. एक दोन मेंबरशिप असतात, एक असाइंड असते, एक डायनॅमिक असते. डायनॅमिक म्हणजे तुम्हाला एक एखाद्या फील्ड वरती बेस मी सांगते. असाइंड म्हणजे काय, स्पेसिफिक. असाइंड म्हणजे एवढं लक्षात ठेवा, फिक्स, स्टॅटिक. ठीक आहे, मी जे ग्रुप मेंबर्स ऍड केले तेवढेच मेंबर्स ऍड राहतील. ठीक आहे, इथे आहे ओनर्स. आता इथून मी ओनर सिलेक्ट करू शकतो. मला ओनर, या ग्रुपचा ओनर कोण आहे, ठीक आहे, तर आपण ओनर मी हा करून टाकतो. ठीक आहे, हा युजर या ग्रुपचा ओनर आहे. ठीक आहे, सिलेक्ट, म्हणजे तो ग्रुप मॅनेज करणार. ठीक आहे, इथे मेंबर्स, आता मेंबर्स कुठले कुठले, इथून पण आपण मेंबर्स ऍड करू शकतो. इथून आपण हा युजर क्रिएट केला होता, ठीक आहे, संकेतचा. संकेत मोठा आहे. मी याला इथून सिलेक्ट केलं तर तो मेंबर आहे. मी युजर मध्ये जाऊन पण त्याला ऍड करू शकतो आणि इथून पण ऍड करू शकतो. 2 वेज आहे. इथून याला सिलेक्ट करतो, आता सिलेक्ट, आता तो या ग्रुपचा मेंबर झाला. ओनर म्हणजे ओनर, मेंबर म्हणजे त्या टीमचा मेंबर. किती असो त्या टीमला त्याचे मेंबर्स तुम्ही इथे ऍड करणार. सिलेक्ट, सक्सेसफुल. ओके, इथे दिसणार नोटिफिकेशन मध्ये प्रत्येक तुम्ही जे काही अपडेट करता क्रिएट करता इथे दिसत असेल. ग्रुप्स, इथे जर मी रिफ्रेश केलं तर ग्रुप लिस्ट होणार. ठीक आहे, आयटी ग्रुप, त्याच्यावरती क्लिक केलं, इथे दिसतंय. ठीक आहे, एक मेंबर आहे, डायरेक्ट मेंबर, एक ओनर आहे. ओके, प्रॉपर्टीज बघू शकता, काय काय प्रॉपर्टीज आहे, ग्रुप टाईप काय आहे, मेंबर टाईप काय, असाइंड आहे. आणि सेम इथे पण आहे प्रॉब्लेम सोल्युशन मॅनेज मध्ये आला, प्रॉपर्टीज मध्ये म्हणजे प्रॉपर्टीज बघू शकता याची काय आहे. ठीक आहे, इथे मेंबर टाईप असाइंड आहे. पुन्हा तुम्ही मेंबर्स चेक करू शकता, ग्रुपचे किती मेंबर्स आहेत. एक मेंबर आहे या ग्रुपचे. ओनर कोण आहे, हा ओनर आहे. आणखी ऍड करू शकता तुम्ही इथे, मेंबर पण इथून पण ऍड करू शकता, आणखी मेंबर ऍड करायचे असेल तर. ओके, इथून कुठला, आता इथे मेंबर आहे, ओनर आहे, रोल्स अँड ऍडमिनिस्ट्रेटर्स. ठीक आहे, पण इथे काहीच लिस्ट नाही, त्याला काही आपण रोल ऍड साईन केलेला नाही, त्यामुळे दिसत नाही. बाकी ग्रुप मेंबरशिप, दुसरा कुठला ग्रुप मेंबरशिप ऍड नाही आहे. मेंबरशिप पण या ग्रुपला पण दुसऱ्या ग्रुपचे मेंबरशिप ऍड करू शकतो आपण. ऍप्लिकेशन्स, ऍप्लिकेशन काय आहे की let's say एखादा थर्ड पार्टी ऍप्लिकेशन आहे, म्हणजे आपण घेऊयात कुठलंही, म्हणजे जे की Azureचं नाही, दुसरं एखादं थर्ड पार्टी ऍप्लिकेशन आहे, तुमच्या कंपनीत पण असे ऍप्लिकेशन असतील. ठीक आहे, तिथं तुम्हाला ऍक्टिव्ह डायरेक्टरीचं ऑथेंटिकेशन पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तुमचं एखादं ऍप्लिकेशन आहे की XYZ, किंवा आपण एक फॉर एक्झाम्पल घेऊया डेटाब्रिक्स. डेटाब्रिक्स एक डेटा प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, तो Azure वरती आहे. तुम्ही पण डेटाबेस जेव्हा क्रिएट करता तो एक वेगळं ऍप्लिकेशन झालं, तुम्ही जर त्याला इथे रजिस्टर केलं तो इथे लिस्ट होणार. मग ह्या ग्रुप जर मेंबर आहेत, मग तिथून आपण त्याचे जे काही ग्रुप मेंबरशिप आहे, म्हणजे जे काही युजर त्या ग्रुप मेंबरशिप मध्ये आहेत ते तिथे सिंक होणार डेटाब्रिक्स मध्ये. म्हणजे त्याचा फायदा काय होईल, युजर्स ऍक्टिव्ह डायरेक्टरीचे क्रेडेन्शियल्सने लॉग इन करू शकतात, युजर नेम आणि पासवर्ड. ऍक्टिव्ह डायरेक्टरीचं जे युजर नेम पासवर्ड आहे त्यांनी त्या ऍप्लिकेशन मध्ये लॉग इन करू शकतात. ठीक आहे, लायसन्सेस आहे सेक्शन, Azure रोल असाइन. काहीच कळतंय, सगळे शांत बसलाय, तर काही काही प्रॉब्लेम म्हणजे काय, काही क्वेश्चन्स, अं, डाऊट? नाही काय नाही, थांबायचं का म्हणलं इथं, मला जरा बाहेर हो, जायचं होतं. ठीक आहे, ते आपला ग्रुप कंप्लीट करायचं होतं, त्या ग्रुपचं झालंय आपल्या याच्यात. येस येस, ग्रुपचं झालं. ओके, ओके. ऍप्लिकेशनचं आणि ते उद्या बघू मग. ऍप्लिकेशन आपण रजिस्टर करू नाही शकत, मग आपल्याकडे नाही येत ना त्या गोष्टी. स्वतः ते आपलं ऍप्लिकेशन ओके, असलं पाहिजे. हो. अच्छा अच्छा. हम्म.
चालेल कुठलं तरी मग. एक हां ठीक आहे. त्यात काय नसतं फक्त ऍप्लिकेशन ऍड करायचं असतं, रजिस्टर करायचं असतं. रजिस्टर केलं की एंटरप्राइज हम्म. ऍप्लिकेशन म्हणून दिसतं. न्यू ऍप्लिकेशन वरती क्लिक करायचं. हम्म. तिथून सिलेक्ट करायचं. तुम्हाला AWS मध्ये जर तुमचे काही सर्व्हिसेस साठी डायरेक्ट लॉग इन पाहिजे, IAM साठी डायरेक्ट तुम्हाला इथून पण तुम्ही ऍड करू शकता आपल्या ह्या आयडी मध्ये. तिथून डायरेक्ट युजर आपले लॉग इन करू शकतात कुठल्या ओरॅकल असेल, सॅप असेल, ॲडॉब असेल. आता मी डेटाब्रिक्स म्हटलं होतं ना, मी डेटाब्रिक्स सर्च करतो. भरपूर ऍप्लिकेशन्स आहेत त्या डेटाब्रिक्स. मी याला सिलेक्ट करेल. इथे मी याला नाव देईल, जे काय नाव द्यायचं, आणि क्रिएट म्हणेल. क्रिएट केलं की क्रिएट होणार असं आहे. हम्म. इथे त्याची हे दाखवतो फेल्युअर ऑपरेशन. फेलच होणार आहे आपल्या मोबाईल. मी असं ऍड करून ते त्याला मेंबरशिप दिली की झालं, ते लॉग इन करू शकतो. इथे लिस्ट होतो तुमचे जे काही एंटरप्राइज ऍप्लिकेशन असेल. ओके गाईस, लेट्स फाइंड अप. चालतंय संदेश. ओके उद्या कंटिन्यू करू. ओके 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 चलो बाय. बाय बाय. बाय बाय. बाय.